नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी जगदीश वानखेडे, दीपस्तंभ संपूर्ण गणित विषयाचा लेखक आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन। ठीक आहे, तर हा जो चॅप्टर आहे या मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये भरपूर प्रश्न या चॅप्टरवर आधारित विचारत आहे, तर म्हणून सर्वांनी व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा। या चॅप्टरमध्ये आपण बेसिक सांगणार आहे आणि बेसिक नंतर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले ते सर्व प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। ठीक आहे, तर चला सुरुवात करूया। ठीक आहे, तर सुरुवातीपासून व्यवस्थित प्रॉपर लक्ष द्या। हा जो चॅप्टर आहे आपला परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन। ठीक आहे, तर हे आपण दोन भागात याला डिवाइड केलेला आहे, एक परम्युटेशन आणि एक कॉम्बिनेशन। ठीक आहे, तर सुरुवातीला पहिला प्रकार पाहणार आहोत आपण परम्युटेशन। तर परम्युटेशन हा जो आहे तर याच्यामध्ये जे प्रश्न अक्षर आणि अंक याच्याशी रिलेटेड असणार ते येणार परम्युटेशनमध्ये। ठीक आहे, अक्षर आणि अंक याच्याशी रिलेटेड जेवढेही प्रश्न असणार ते येणार परम्युटेशनमध्ये। आता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हे दोघांचेही प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आपला जो समोरचा चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी हा शिकण्यासाठी, हे शॉर्टकट आन्सर काढण्यासाठी आपल्याला हे एवढे फॅक्टोरियल माहीत पाहिजे। आता असे जे सिम्बॉल आहे तर याला म्हणत असतो आपण फॅक्टोरियल नोटेशन आणि शॉर्टमध्ये त्याला आपण फॅक्टोरियल असं म्हणतो। त्याचा अर्थ काय, तर सुरुवातीचे हे दोन पार्ट करून टाकायचे। 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 होते आणि 1 फॅक्टोरियल म्हणजे सुद्धा 1 होतो। त्यानंतर आता 2 फॅक्टोरियल। आता फॅक्टोरियलचा मीनिंग काय असतो का ज्या आकड्याला फॅक्टोरियल लागलेला आहे तिथून 1 पर्यंत उतरत्या क्रमाने गुणाकारात लिहिणे। जसं 2 फॅक्टोरियल म्हटलं तर 2 पासून उतरत्या क्रमानं म्हणजे लहानकडे, मोठ्याकडून लहानकडे, मग 2 गुणाकारात 1 केलं तर हे गुणाकार किती होईल 2। 3 फॅक्टोरियल म्हटलं तर 3 पासून तो उतरत्या क्रमाने 1 पर्यंत 3 2 1 यांचा गुणाकार हा होईल 6, म्हणून 3 फॅक्टोरियलची किंमत असणार 6। त्यानंतर 4 फॅक्टोरियल म्हटलं तर याचा अर्थ 4 गुणाकारात 3 गुणाकारात 2 गुणाकारात 1 म्हणजे हे होईल 24। 5 फॅक्टोरियल म्हटलं तर 5 पासून 1 पर्यंत 120। 6 फॅक्टोरियल म्हटलं तर 6 पासून तर 1 पर्यंत हे होईल 720। ठीक आहे, आणि समोर जर आपण 7 फॅक्टोरियल वगैरे जर सोडवलं असतं, ठीक आहे, तर 7 गुणाकारात 6 गुणाकारात 5 गुणाकारात 4 गुणाकारात 3 गुणाकारात 2 गुणाकारात 1। ठीक आहे, मग आता इथपर्यंत गुणाकार येतो आहे 720। याला 7 जर गुणलं आपण तर 720 गुणाकारात 7 करायचे आहे। तर पहिले आपण ठोक ठोक पाहू, म्हणजे 700 गुणाकारात 7 करू ते होते 4900। मग चिल्लर आता 20 गुणाकारात 7 म्हटलं तर ते होईल 140। मग 4900 आणि 140 म्हटलं तर हे होईल 5040। तर 7 फॅक्टोरियल जिथं कुठं असणार त्याची किंमत असणार 5040। एखादा प्रश्न आहे का ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला 7 फॅक्टोरियलची गरज असणार, बाकीचे मॅक्झिमम म्हणजे 90% अबोव प्रश्न असणार का ज्याच्यामध्ये 6 फॅक्टोरियलपर्यंत एवढे जर फॅक्टोरियल पार्ट केले तरीसुद्धा तुम्ही सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता। ओके, तर फॅक्टोरियल हे तोंडपाठ असले पाहिजे। तुम्हाला प्रश्न सोडवत असताना वगैरे पेपरला जाताना एकदा फॅक्टोरियल वाचून जायचं, तिथं तुम्हाला करून पाहायची गरज नाही पडली पाहिजे। ओके, त्यानंतर पहा आता परम्युटेशन म्हणजे काय, तर परम्युटेशनमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का अक्षर आणि अंक हे याच्यावर आधारित जे प्रश्न असणार ते येणार परम्युटेशनमध्ये। मग आता 5 याला वाचताना असं वाचायचं 5 परम्युटेशन 3, 5 परम्युटेशन 3। मग याला लिहिण्याची पद्धत कशी असते पहा, इथला आकडा 5 आहे, याला उतरत्या क्रमानं जर लिहितो म्हटलं 1 पर्यंत तर 5 4 3 2 1 असं होईल। क्लिअर आहे, तर इथं आकडा दिलेला आहे 3। पहा माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या, मी एकदम सोप्या पद्धतीत परम्युटेशनचा अर्थ काय होते हे सांगतो। हे शॉर्टकट प्रश्न सोडवण्यासाठी हे आपल्याला माहिती आवश्यक आहे, शॉर्टकट पद्धतीने आन्सर काढण्यासाठी। तर इथं आकडा आहे 5 वरचा आकडा, म्हणून 5 पासून आपण 1 पर्यंत लिहिलं तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहोत। ठीक आहे, तर आपल्याला 5 आकडे मिळाले, तर खाली आहे 3 म्हणून यात खाली 3 आकडा आहे म्हणून यातले फक्त 3च अंक घ्यायचे। ठीक आहे, तर एक अंक होईल 5, दुसरा होईल 4 आणि तिसरा होईल 3। तर हे 3च आकडे घ्यायचे, मग यांचा गुणाकार 5 पासून तर उतरत्या क्रमानं खाली 3 आहे म्हणून 3च आकडे लिहायचे।
हे लक्षात असू द्या. मग 5 गुणाकारात 4 केलं तर हे 20 होईल, 20 गुणाकारात 3 केलं तर हे होते 60. म्हणून 5 परमिटेशन 3 म्हटलं तर याची किंमत येणार 60. लक्षात येते सर्वांना. मग तसं 7 परमिटेशन 2 म्हटलं तर 7 पासून उतरत्या क्रमानं इथं 2 हा आकडा आहे, म्हणून 2 अंकांचा गुणाकार असला पाहिजे. एक येईल 7 आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या येणार 6. ठीक आहे, इथं 2 आहे म्हणून 7 पासून उतरत्या क्रमानं 2 अंक आले पाहिजे, 7 आणि 6 अशा पद्धतीनं. तर 7 सख हे होईल 42. 11 परमिटेशन 3 म्हटलं तर इथं आकडा 3 आहे, म्हणून 11ला उतरत्या क्रमानं 3 संख्येपर्यंत लिहायचं, जसं 11, 10 आणि 9 अशा पद्धतीनं. मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 11 9 99 होईल आणि गुणाकारात 10 म्हटलं तर 990. ठीक आहे, समोर पहा 4 परमिटेशन 2 असं जर म्हटलं तर इथं 2 आहे, तर याला लिहिताना 4 गुणाकारात 3 असे 2 अंक लिहा उतरत्या क्रमाने. मग 4 त्रिक केलं तर हे होईल 12. तर परमिटेशन हे आपण अशा पद्धतीनं करू शकतो. हे तुम्हाला प्रॉपर 2-4 तुम्ही प्रॅक्टिस करून पहा. असं जर प्रॅक्टिस केलं तर प्रॉपर तुम्हाला आन्सर कसे काढायचे वगैरे, परमिटेशन कसं करायचं ते तुम्हाला समजून जाईल. इथपर्यंत क्लिअर आहे. बेसिकमध्ये 7 फॅक्टोरियलपर्यंत पाठ करा. फॅक्टोरियल ठीक आहे, कुठलंही विचारलं 5 फॅक्टोरियल म्हटलं तर 120, 6 म्हटलं 720, 7 फॅक्टोरियल म्हटलं 5040, 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 होते, 3 फॅक्टोरियल 6, 2 फॅक्टोरियल 2, 0 फॅक्टोरियल 1 असणार, 1 फॅक्टोरियल 1 असणार. ठीक आहे, आणि परमिटेशन हे आपण अशा पद्धतीनं सोडवत असतो. याचा तुम्हाला प्रश्नामध्ये किती मदत होणार आहे. चला आपण प्रश्न स्टार्ट करू. पहिला प्रश्न हा राज्यसेवेला 2016 मध्ये विचारला होता, MPSC CSAT 2016. पहा प्रश्नामध्ये काय म्हटलं आपल्याला, 3 4 5 6 7. ठीक आहे, तर हे अंक जर काउंट केले तर हे अंक झाले 5. ठीक आहे, यापैकी एका वेळी फक्त कोणतेही 4 अंक म्हटलं, 4 अंक एकदाच वापरून किती 4 अंकी भिन्न संख्या तयार होतात म्हटलं. ठीक आहे, पहा आता मांडण्याची पद्धत कशी असते. टोटल अंक काउंट करायचे, टोटल अंक किती झालेत 5, म्हणून 5 हा आकडा लिहायचा इथं. मग परमिटेशन लिहिणार. आपल्याला किती अंकी संख्या पाहिजे तर 4 अंकी संख्या पाहिजे, म्हणून इथं लिहिणार 4 आपण. ठीक आहे, पहा पूर्ण अंक 5 आहे म्हणून इथं 5, 4 अंकी संख्या पाहिजे म्हणून इथं 4 लिहिणार. मग आता 5 परमिटेशन 4, तर इथला आकडा 4 आहे म्हणून या 5ला उतरत्या क्रमानं 4 अंकापर्यंत लिहायचं. ठीक आहे, 4 अंक म्हणजे कोणता, हा पहिला, हा दुसरा अंक, हा तिसरा अंक आणि हा चौथा अंक. इथपर्यंत आपण याला सॉल्व करणार. ठीक आहे, मग याला जर आपण सॉल्व करतो म्हटलं तर 5 चौक 20 होईल, 20 त्रिक 60 होईल, 60 दोन्ही 120 होईल. मग इथे जर आपण याला जर सॉल्व केलं तर याचा आन्सर येणार 120. ठीक आहे, तर 2015-16 पर्यंत म्हटलं तर परमिटेशन कॉम्बिनेशन हे चॅप्टरवर मुलं विशेष लक्ष देत नव्हते, म्हणून या टाईपचे सोपे प्रश्नसुद्धा त्यावेळेस विचारत होते. आता थोडंसं ॲडव्हान्समध्ये प्रश्न विचारायला लागले, तर आपण बेसिकपासून त्या ॲडव्हान्सपर्यंत सर्व प्रश्न पॅटर्न व्यवस्थित घेणार आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर येईल 124. आता पहा हे झालं याचा आन्सर. तर याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे. कोणतं पहा, लक्षात घ्या कसं. ठीक आहे, हे प्रश्न घेत असताना तुमचं थोडं बेसिक क्लिअर करतो मी प्रत्येक प्रश्नातून. पहा लक्षात घ्या कसं. 120 संख्या झाल्या, आपल्याकडे आकडे आहे 5. ठीक आहे, म्हणून 120 पूर्ण संख्या आहे, आकडे 5 आहे म्हणून याला 5 न भागलं तर आपल्याला भागाकार मिळतो 24. याचा अर्थ असतो प्रत्येक अंकाच्या वाट्याला 24 संख्या येणार. ठीक आहे, हे काय म्हणत आहो मी प्रॉपर लक्षात घ्या. 120ला 5 आकडे आहे, 5 न भागलं तर भागाकार येईल 24. याचा अर्थ प्रत्येक अंकाच्या वाट्याला 24 संख्या येणार. म्हणजे पहा मला काय म्हणायचं आहे, याच्यावर आधारित पुढचे प्रश्न आहे, लक्षात घ्या व्यवस्थित. म्हणजे 3च्या वाट्याला 24 संख्या येणार, 4च्या वाट्याला 24 संख्या येणार, 5च्या वाट्याला 24 संख्या येणार, 6च्या वाट्याला 24 संख्या येणार, 7च्या वाट्याला 24 संख्या येणार, अशा पद्धतीने. ठीक आहे, मग आता प्रश्नामध्ये जर विचारलं आपल्याला का 3 समोर ठेवून किती संख्या, तर 24 संख्या. 3 हा 2 नंबरला ठेवून किती संख्या म्हटलं तरी 24. तर 3 हा एकक स्थानी ठेवून म्हटलं किती संख्या होतील तरी 24. तर कुठल्याही टाईपचा जर प्रश्न विचारला तरी सुद्धा म्हणजे प्रत्येक एका आकड्यावर विचारलं तर त्याचा आन्सर 24 24 असं येईल.
ठीक आहे, पहा याच्यामध्ये प्रश्न कसे तयार होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला जर म्हटलं की 2 न भाग जाणाऱ्या किती संख्या होतील बा. आता 2 न भाग जाण्यासाठी आपल्याला माहित आहे का सम अंक एकक स्थानी जर असेल तरच 2 न भाग जाईल. ठीक आहे, मग आता यापैकी 3 4 5 6 7 यापैकी 4 आणि 6 हे जर आपण एकक स्थानी ठेवले तरच आपल्याला 2 न भाग जाणाऱ्या संख्या मिळतील. मग 4 हा एकक स्थानी किती वेळा राहू शकतो? 24 वेळा. आणि 6 हा एकक स्थानी किती वेळा राहू शकतो? 24 वेळा. मग 24 आणि 24 म्हटलं तर हे होईल 48. मग याच्यामध्ये टोटल संख्या 120 तयार होतील. त्यामध्ये 2 न भाग जाणाऱ्या किती म्हटलं तर ते असतील 48. तर अशा पद्धतीने आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पहा फॉर एक्झाम्पल 3 ला जर समोर ठेवलं आणि समोर हे 4 अंक उरले, आता 4 5 6 7. ठीक आहे, 4 ला समोर ठेवलं तर आपल्याकडे उरतात 3 5 6 7. 5 ला समोर ठेवलं तर इथं उरते 3 4 6 7. ठीक आहे, त्यानंतर 6 ला समोर ठेवलं तर उरते 3 4 5 7. आणि 7 ला समोर ठेवलं तर आपल्याकडे उरते 3 4 5 आणि 6. मी हे का सांगत आहोत तुम्हाला पुढे पुढे लक्षात येईल. हे बेसिक खूप महत्त्वाचं आहे. जे लॉजिकल प्रश्न विचारतात ते लॉजिकल प्रश्न सोडवण्यासाठी. आता पहा, एखादा अंक 5 अंक असताना पहिल्या स्थानावर असणं याचा अर्थ तो 10,000च्या रेंजमध्ये जाते. मग 3 ला समोर ठेवलं तर 30,000च्या वरच्या किमती भेटतात. 3 ला समोर ठेवून जे काही संख्या मिळतील त्या संख्यांची, सर्व संख्यांची, त्या 24 संख्यांची जी किंमत असणार ते 30,000पेक्षा वर असणार. ठीक आहे, मग 4 ला समोर ठेवून 40,000च्या वर किमती भेटतील. 5 ला समोर ठेवून 50,000च्या वर किमती मिळतील. 6 ला समोर ठेवून 60,000च्या वर किमती मिळतील. 7 ला समोर ठेवून 70,000च्या वर किमती मिळतील. मग आपल्याला प्रश्नामध्ये पहा लॉजिकल प्रश्न असेही आता विचारायला लागले. पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आपल्याला ही माहिती आवश्यक आहे. ठीक आहे, पहा लक्षात घ्या. या प्रश्नामध्ये जर असं म्हटलं आपल्याला का 50,000च्या वर किंमत असणाऱ्या किती संख्या असतील, 50,000च्या वर, तर आपल्याकडे आकडे पहा कोणते आहे लक्षात घ्या. मला काय म्हणायचं, 3 4 5 6 7. ठीक आहे, तर आता 50,000च्या वर किंमत असणाऱ्या संख्या म्हटलं तर 50,000च्या वर किंमत कोण देऊ शकते? 5 हा आकडा देऊ शकतो, 6 आकडा देऊ शकतो, 7 हा आकडा देऊ शकतो. 50,000च्या वर किंमत. आता 60,000 समथिंग म्हणजे 50पेक्षा मोठेच झाले. 70,000 समथिंग म्हटलं तर ते 50,000च्या वरच झाले. मग 50,000च्या वर किमती म्हटलं तर हे मला 3 आकडे देऊ शकतात. हे जे उर्वरित 2 अंक आहे त्यांची किंमत हे 50,000पेक्षा कमी असेल. त्यांना जर सुरुवातीला ठेवलं आपण तर त्यांची किंमत 50,000पेक्षा कमी असेल. मग 50,000पेक्षा वर किंमत असणाऱ्या संख्या म्हटलं तर 5 6 7 या 3 अंकांपासून भेटते. आणि प्रत्येकी 24 24 भेटणार संख्या. ठीक आहे, मग 24 गुणाकारात 3 केलं तर याचा अर्थ 50,000च्या वर किंमत असणाऱ्या एकूण संख्या किती असतील तर 72 असतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येणं आवश्यक आहे. क्लिअर आहे. तर म्हणून बेसिक क्लिअर करून घ्या. पहा एकदा रिपीट सांगतो, याच प्रश्नावर समोरचे काही प्रश्न डिपेंड आहे. पहा प्रॉपर लक्षात घ्या. ठीक आहे, पूर्ण आकडे 5 होते, 5 लिहिलं आपण. 4 अंकी संख्या म्हटलं तर 5 परम्युटेशन 4 असं लिहिणार. ठीक आहे, मग 5 परम्युटेशन 4 तर आपला फोकस याच्यावर असला पाहिजे. इथं आकडा किती आहे तर इथं आकडा 4 आहे. मग इथं आकडा 4 असेल तर 5 पासून तर उतरत्या क्रमानं 1 अंक 2 अंक 3 अंक 4 अंक येतपर्यंत लिहायचं. मग यांचा गुणाकार केला तर 120 मिळालं आपल्याला. तर 120 हे झालं 5 अंकापासून 4 अंकी होणाऱ्या वेगवेगळ्या संख्या. तर हे होणार 120. मग आपण पाहिलं का संख्या तयार होणार 120. आकडे आहे आपल्याकडे 5. मग 120ला 5नं जर भागलं तर भागाकार येतो 24. म्हणजेच प्रत्येक आकड्याच्या वाट्याला 24 24 संख्या येणार हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे 3च्या वाट्याला 24, 4च्या वाट्याला 24, 5च्या वाट्याला 24, 6च्या वाट्याला 24, 7च्या वाट्याला 24 अशा पद्धतीने येणार. मग सम विषम असं विचारू शकतात. ठीक आहे, किंवा एखादा आकडा जसं मी तुम्हाला एक डेमो दिला का 50,000च्या वर किंमत असणाऱ्या संख्या किती असं वगैरे प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकते. क्लिअर आहे. तर या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला इथपर्यंतच डाटा आवश्यक होता, पण समोरचे काही लॉजिकल सोडवण्यासाठी हे पूर्ण माहिती आवश्यक आहे, म्हणून मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण.
परम्युटेशनमध्ये याला आता एकदा प्रॅक्टिस जर तुमची चांगली झाली तर शॉर्टकटही सोडू शकता. पहा, परम्युटेशनचे काही नियम आहे. वरची संख्या जी काही असणार त्याच्यापेक्षा खालची संख्या जर 1 न कमी असेल तर अशा वेळेस वरची संख्या जी आहे n त्याला फॅक्टोरियल जोडलं तर ते त्याचा आन्सर असते. ठीक आहे. जसं पहा, मला काय म्हणायचं आहे, आता हा जो प्रश्न होता आपला त्याच्यानुसार पहा, n ची किंमत जर 5 म्हटलं, p खालची किंमत 5 - 1 म्हणजे 4 होती. ठीक आहे. म्हणजे वरच्या संख्येपेक्षा खालची संख्या जर 1 न कमी असेल तर डायरेक्ट वरचा जो आकडा आहे त्याला फॅक्टोरियल जोडायचं. 5 ला फॅक्टोरियल जोडायचं. मग 5 फॅक्टोरियलची किंमत आपल्याला पाठ आहे 120, तर आन्सर होईल 120. तर हे जर बेसिक कन्सेप्ट थोडेसे माहीत असेल तर आणखी शॉर्टकट पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकता. ठीक आहे. पहा, आउट ऑफ असेल 5p5. ठीक आहे. म्हणजे हा आकडा आणि हा आकडा सेम असेल तरी सुद्धा या आकड्याला फॅक्टोरियल जोडायचं. 5 फॅक्टोरियल म्हणजे होणार 120. ठीक आहे. 1 चा फरक असेल किंवा दोन्ही सेम असेल तर डायरेक्ट जो इथला आकडा असणार त्या आकड्याला फॅक्टोरियल जोडायचं, ते होईल आन्सर. आणि जर 5 पैकी 1 असं जर म्हटलं तर अशा वेळेस हा जो आकडा असतो हे आन्सर असते. 5 पैकी 1 म्हटलं तर आन्सर असणार 5. तर याचे बेसिक 3 नियम आहे. लक्षात असू द्या तुम्हाला. परीक्षेमध्ये प्रश्न सोडवत असताना, शॉर्टकट सोडवत असताना काम येईल. NP म्हणजे पूर्ण आउट ऑफ असेल तर अशा वेळेस n फॅक्टोरियल हे आन्सर असते. n परम्युटेशन n-1 असं जर असेल म्हणजे वरच्या संख्येपेक्षा खालची संख्या 1 न कमी, तर अशा वेळेस n फॅक्टोरियल हे आन्सर असते. आणि NP1 वरच्या संख्येपैकी एक संख्या म्हटलं तर फक्त n हे आन्सर असते. इथं फॅक्टोरियल नाही. या दोनमध्ये फॅक्टोरियल आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेशन करून आन्सर वगैरे काढू शकता. चला आपण दुसरा प्रश्न पाहू. तुम्हाला हे समजलंच असेल. ठीक आहे. मला काय म्हणायचं होतं. ओके. दुसरा प्रश्न, 1 2 3 4 5 6 या 6 अंकापासून कोणत्याही अंकांची पुनरावृत्ती न करता किती वेगवेगळ्या 4 अंकी, पहा हा वर्ड आपल्याला महत्त्वाचा आहे, 4 अंकी संख्या तयार होतील म्हटलं. ठीक आहे. आणि त्यातील किती संख्या या 4000 पेक्षा मोठ्या असतील असं आपल्याला म्हटलंय. क्लिअर आहे. तर असे प्रश्न सोडवण्यासाठी हा महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसला 2018 मध्ये प्रश्न विचारला होता. तर असे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला चांगलं बेसिक नॉलेज पाहिजे डीपमध्ये. पहा कसं सोडू शकतो. 1 2 3 4 5 6 म्हटलं तर पूर्ण अंक झाले 6. तर जेवढे पूर्ण आकडे असतील तेवढे लिहिणार आपण इथं परम्युटेशन. तर 4 अंकी संख्या म्हटलं तर इथं लिहिणार आपण 4. याचा अर्थ या प्रश्नामध्ये त्यांना अपेक्षित आहे 6 परम्युटेशन 4. मग आपला फोकस असेल इथल्या आकड्यावर. ठीक आहे. हा आकडा 4 आहे म्हणून 6 पासून उलट लिहिताना 4 आकडे लिहिणार. 6 5 4 आणि 3 हे झाले आपले 4 आकडे. तर 6 परम्युटेशन 4 याचा अर्थ असणार 6 गुणाकारात 5 गुणाकारात 4 गुणाकारात 3 अशा पद्धतीनं. मग याला जर आपण सॉल्व केलं तर 6 पंच 30, 30 गुणाकारात 4 केलं तर 120, 120ला 3 न गुणलं तर हे होते 360. क्लिअर आहे. तर 6 आकड्यांपासून 4 अंकी संख्या म्हटलं तर हे होणार 360. तर पहिलं जे आहे इथपर्यंत क्वेश्चन मार्कपर्यंत त्याचा आन्सर आला आपलं 360. मग समोर म्हटलं त्यातील किती संख्या 4000 पेक्षा मोठ्या असतील. ठीक आहे. पहा याच्यामध्ये मग तुम्हाला कन्सेप्ट सांगितला होता तो कन्सेप्ट का मी येतो. पहा पूर्ण संख्या तयार होणार आहे आपल्या 360 आणि आकडे आहेत माझ्याकडे 6. या 6 न भागायचं 360ला. तर भागाकार येतो 60. म्हणजेच प्रत्येक आकड्याच्या वाट्याला 60 संख्या येणार आहे. ठीक आहे. प्रत्येकच आकड्याच्या वाट्याला 60 संख्या येणार आहे. मग आपल्याला म्हटलं 4000 पेक्षा मोठ्या. ठीक आहे. तर आकडे आपल्याकडे आहे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. ठीक आहे. तर 4000 पेक्षा मोठ्या संख्या म्हटलं तर 1 ला जर समोर ठेवून आपण जर 4 अंकी संख्या तयार केली ते 1000 समथिंग होईल. म्हणजे 1000 समथिंग होईल. 1000 पेक्षा मोठ्या होईल ते 4000 पेक्षा लहानच असतील. तर आपल्याला 4000 पेक्षा मोठ्या संख्या म्हटलं तर 4 समोर ठेवून भेटणार, 5 समोर ठेवून भेटणार आणि 6 समोर ठेवून भेटणार. तर हे 3 आकडे जर आपण समोर ठेवले तरच आपल्याला 4000 पेक्षा मोठ्या संख्या मिळू शकतात. ठीक आहे. मग 3 आकड्यांपासून आपल्याला 4000 पेक्षा वर संख्या मिळतील आणि प्रत्येकाच्या वाट्याला 60 संख्या येणार आहे. तर 4च्या वाट्याला 60 संख्या आहे,
5च्या वाट्याला 60 संख्या आणि 6च्या वाट्याला 60 संख्या असे जर टोटल काढला तर 60 60 60 म्हटलं तर हे होतील 180. म्हणजेच 4000च्या वर किंमत असणाऱ्या संख्या म्हटलं तर इथं होतील 180. तर पहिलं पाहिजे आपल्याला 360 आणि दुसरं 4000 पेक्षा मोठ्या संख्या म्हटलं तर हे होतात 180. तर आन्सर पाहिजे 360, 180. तर ऑप्शन नंबर आहे 4, जे की आपला आन्सर असणार 360, 180. क्लिअर आहे. तर असे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचं लॉजिकल चांगलं पाहिजे, तुम्हाला परमिटेशन मधलं पूर्ण नॉलेज पाहिजे, तर तुम्ही लॉजिकल प्रश्न वगैरे सॉल्व करू शकता. क्लिअर आहे. 2 प्रश्न झाले, तुम्हाला समजलं असेलच. पुढचा प्रश्न घेऊ आपण, तिसरा प्रश्न. पहा, पूर्ण जेवढे काही वेगवेगळे प्रश्न होते ते सर्व एक एक घेण्याचा मी प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. पहा, 2 3 5 6 7 आणि 9. तर आपला पहिला फोकस असला पाहिजे आकडे किती आहे, तर आकडे आहे 6. ठीक आहे. या अंकापासून 5ने भाग जाणारी, ठीक आहे, कशानं भाग जाणारी म्हटलं, 5नं भाग जाणारी. ठीक आहे. 5नं भाग जाणाऱ्या संख्या बघायच्या आहे आणि कोणताही अंक पुन्हा न घेता अशा 3 अंकी किती संख्या तयार होतील म्हटलं. तर पहिले काय करायचं, 3 अंकी संख्या किती तयार होतात हे काढून घ्यायचं. पहा, आकडे आहे 6, आपल्याला संख्या पाहिजे 3 अंकी. तर हे 5नं भाग जाणाऱ्या वगैरे ते नंतर पाहू. ठीक आहे. पहा कसं करणार, टोटल आकडे आहे 6, 6 लिहायचं. परम्युटेशन 3 अंकी संख्या म्हटलं तर 3 लिहायचं. क्लिअर आहे. 6 परम्युटेशन 3. हा प्रश्न जो आहे हा सीसॅटला 2018 मध्ये विचारला. ठीक आहे. 2018च्या राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. 6 परम्युटेशन 3 असं लिहिणार. इथं आता 3 आहे म्हणून 6 या आकड्यापासून 3 आकडे पर्यंत लिहायचं उलट 6, 5 आणि 4. मग 6 पंचे 30 होईल. 30 गुणाकारात 4 केलं तर हे होणार 120. क्लिअर आहे. तर 6 आकड्यांपासून 3 अंकी संख्या म्हटलं तर टोटल संख्या होतील 120. ठीक आहे. पूर्ण संख्या झाल्या 120. मग आता 120 पूर्ण संख्या होणार आहे. आकडे आहे आपल्याकडे 6, तर 120ला 6नं जर भागलं तर प्रत्येक आकड्याच्या वाट्याला येणार आहे 20-20 संख्या. प्रत्येक आकड्याच्या वाट्याला किती येणार आहे, 20-20 संख्या. मग आकडे आहेत पहा आपल्याकडे 2 3 5 6 7 आणि 9. आता 5नं भाग जाण्यासाठी आपण बेसिक पाहिलं संख्या चॅप्टरमध्ये, 5नं भाग कधी जात असतो, ज्यावेळेस एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल. ठीक आहे. मग आता हे जे 6 आकडे दिले होते त्या 6 आकड्यांमध्ये 0 वगैरे नाही आहे. ठीक आहे. फक्त 5 आहे. मग याचा अर्थ फक्त जर 5 एकक स्थानी ठेवला तरच 5नं पूर्ण भाग जाईल. मग 5 एकक स्थानी असणाऱ्या संख्या म्हटलं तर 5च्या वाट्याला 20 संख्या येतात. एवढ्या संख्या 5 एकक स्थानी असणाऱ्या मिळतील आपल्याला. म्हणजेच 5नं भाग जाणाऱ्या इथे जर संख्या काढल्या तर ह्या संख्या होतील 20. याचा आन्सर असणार ऑप्शन नंबर 4. पहा, लॉजिक जर डेव्हलप झाले तरच असे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये बेसिक नॉलेज प्रॉपर असणं आवश्यक आहे. क्लिअर आहे. तर पहा, सीसॅटला 2018ला विचारला होता. 2.5 मार्क देतो हा प्रश्न. असे प्रश्न सोडायला पुरत नाही. ठीक आहे. काळजीपूर्वक शिकून घ्या. व्हिडिओ एकदा नाही समजला 2दा बघा, प्रॉपर समजून घ्या आणि भविष्यातही या चॅप्टरवर बरेचसे प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आता, 1 3 5 7 9 या अंकाची पुनरावृत्ती होऊ न देता, पुनरावृत्ती म्हणजे काय, रिपिटेशन होऊ न देता अंकाचा वापर करून 5 अंकी संख्या तयार केल्या. ठीक आहे. किती अंकी म्हटलं, 5 अंकी संख्या तयार केल्या. अशा सर्व शक्य संख्यांची बेरीज दर्शवणारा पर्याय निवडा. ठीक आहे. हा प्रश्नाचा अर्थ काय, हा प्रश्न STI मेन्स 2017ला विचारला होता. ठीक आहे. या प्रश्नामध्ये काय म्हटलं आपल्याला, 1 3 5 7 9 हे 5 अंक आहे. याच्यापासून 5 अंकी संख्या तयार करायच्या जेवढ्या होऊ शकतात तेवढ्या, आणि त्या जेवढ्या संख्या तयार होतील तेवढ्या संख्यांची जर आपण बेरीज करतो म्हटलं तर ती बेरीज किती होईल. तर आता आपल्याला एक बेसिक माहीत आहे थोडंसं. ठीक आहे. 5 अंकापासून 5 अंकी संख्या म्हटलं तर 5 5 आउट ऑफ आहे. 5 फॅक्टोरियल म्हणजे हे होईल 120. तर इथे 120 संख्या एवढ्या तयार होतील. मग ह्या 120 संख्या लिहिणं मग त्यांची बेरीज करणं हे काही पॉसिबल नाही आहे. क्लिअर आहे. मग याच्यासाठी एक शॉर्टकट मेथड आहे, त्या मेथडनं तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करू शकता. कसं करू शकता सर्वांनी लक्षात घ्या. प्रश्नाचा अर्थ समजला तुम्हाला.
5 आकड्यापासून 5 अंकी संख्या तयार करायच्या, जेवढ्या संख्या तयार होतील तेवढ्या सर्व संख्यांची आपल्याला बेरीज. असाच प्रश्न 2 वेळा विचारला हा STMS 2017ला आणि एक महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस 2018ला सुद्धा विचारला होता. कसं सोडवायचं याच टाईपचा. 1 3 5 7 9 याची टेक्निक समजून घ्या व्यवस्थित. तर आपल्याकडे आकडे आहे 1 3 5 7 आणि 9 हे 5 आकडे आहे. याला चढत्या क्रमानं लिहायचं. ठीक आहे, चढत्या क्रमानं म्हणजे काय, लहानकडून मोठ्याकडे 1 3 5 7 9 अशा पद्धतीने लिहिलं आपण. ठीक आहे, मग पुढची संख्या लिहिताना काय करायचं, या 1ला शेवटी पाठवायचं. 1ला शेवटी पाठवणार आहोत आपण, बाकीच्या संख्या समोर सरकून लिहायच्या. मग 1ची जर जागा रिकामी झाली तर त्या जागेवर 3 येईल, परत 5 येईल, 7 येईल, 9 येईल आणि 1ला आपण शेवटी पाठवणार. क्लिअर आहे. मग पुढच्या स्टेपमध्ये काय करणार आपण, 3ला शेवटी पाठवणार. मग 3ला शेवटी पाठवलं तर ह्या संख्या समोर जातील. तर 3च्या जागेवर आता 5 येणार, इथं 7 9 1 आणि 3 येणार शेवटी. ठीक आहे, परत काय होईल का 5 ही जी सुरुवातीची संख्या आहे याला आपण शेवटी पाठवणार. याला शेवटी पाठवलं तर समोर येईल 7 9 1 3 आणि 5. परत काय करणार आपण, 7ला शेवटी पाठवणार. तर इथे येईल 9 1 3 5 आणि 7 अशा पद्धतीने. तर मग थांबायचं कुठं, आता पहिला अंक शेवटी पहिला अंक शेवटी असं दिवसभर करणार का नाही. तर याची टेक्निक आहे कुठं थांबायचं. तर ही जी आडवी लाईन आहे याला म्हणतो रो आपण, हा रो. ठीक आहे, आणि जे उभी लाईन आहे त्याला आपण कॉलम म्हणतो. ठीक आहे, ज्यावेळेस रो आणि कॉलम हे दोन्ही सारखे दिसतील, समान होतील, त्यावेळेस थांबून जायचं. क्लिअर आहे, तुम्हाला समजलं काय करायचं आहे. जेव्हा रो आणि कॉलम हे दोन्ही समान होतील त्यावेळेस इथं थांबून जायचं. ठीक आहे, मग हे थांबल्यानंतर काय करायची, यांची बेरीज करून घ्यायची. आता बेरीज करताना तुम्हाला लक्षात येईल का हे जे पहिल्या कॉलममध्ये 5 आकडे आहेत तेच 5 आकडे प्रत्येक कॉलममध्ये आहेत. ठीक आहे, फक्त त्यांचा ऑर्डर म्हणजे सिक्वेन्स चेंज झालेला आहे. ठीक आहे, 9 अधिक 1 10 10 आणि 3 13 13 आणि 5 18 18 आणि 7 25. तर 25शी 5 हातचे आले 2. तर या आकड्यांची बेरीज 5 25 येते. 25 आणि 2 27 27शी 7. त्यानंतर परत हातचे आले 2. परत इथं 25 अधिक 2 केलं तर हे होईल 27. परत हातचे 2. तर यांची बेरीज 25 अधिक 2 27 27शी 7. परत हातचे 2. 25 अधिक 2 केलं तर हे होईल 27. अशा पद्धतीने तर इथपर्यंत बेरीज केली. तर आता ही जे बेरीज केली तर हे फायनल आन्सर नसते, आणखी एक स्टेप आपल्याला सोडवायची आहे. पहा कसं. इथपर्यंत समजलं सर्वांना, क्लिअर आहे. चला पुढचा पॉईंट. आता ही बेरीज केली आपण, ही बेरीज आली 27 777 आणि 5 असं. आता शेवटची एक स्टेप करायची आहे. कशी पहा काय करायचं असते. तर आपल्याकडे आकडे आहे 5 1 3 5 7 9. तर 5 आकडे असेल तर त्याच्यातून एक आकडा कमी करायचा म्हणजे होईल 4. तर 5 आकडे असेल तर 4 फॅक्टोरियलने याला गुणायचं असते. आकडे 5 होते. ठीक आहे, 5 आकडे असेल तर 4 फॅक्टोरियलनं गुणायचं. 4 फॅक्टोरियल म्हणजे किती 24. ठीक आहे, 4 आकडे असते तर आपण 3 फॅक्टोरियलनं गुणलं असतं. 3 आकडे असते तर 2 फॅक्टोरियलनं गुणलं असतं. म्हणजे जेवढे आकडे असेल त्याच्यापेक्षा 1 कमी फॅक्टोरियल करून तेवढ्यानं गुणायचं. मग इथं 5 फॅक्टोरियल होते, 5 आकडे होते, 4 फॅक्टोरियलनं गुणणार. तर 4 फॅक्टोरियल म्हणजे होईल 24. आणि याचा जर गुणाकार केला तर हे जे संख्या आहे मग गुणाकार तुम्ही एकाखाली एक ठेवून वगैरे करू शकता. ठीक आहे, संख्या आणि एका संख्येनं पहिले 4नं गुणलं मग 2नं गुणलं तर याचा गुणाकार वगैरे करू शकता. तर याचा गुणाकार केला तर 6 हा अंक 5 वेळा आहे आणि परत 2 0 हा 2 वेळा. तर अशा पद्धतीनं गुणाकार होईल जे की ऑप्शन नंबर असणार 5. आता मागच्या 5-6 वर्षापासून मी शिकवत आहो. हा प्रश्न मी बऱ्याच वेळा शिकवलेला आहे, त्याच्यामुळं मला माहीत आहे याचा आन्सर एवढे येते. तुम्ही जर स्वतः गुणाकार वगैरे करून पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल काय यामधलं जे ऑप्शन नंबर 3 आहे ते तुमचा आन्सर येईल. ठीक आहे, तुम्हाला समजलं कसं मांडायचं. एकदा रिपीट करतो, पहा लक्षात घ्या कसं करायचं. हे जे जिथं आपल्याला कधी हे करायचं असते, बेरीज विचारली असते. मग बेरीज विचारली असेल तर काय करायचं, प्रश्नामध्ये जे 5 आकडे आलेले आहे त्या 5 आकड्यांना सिक्वेन्सला लिहायचं. जसं 1 3 5 7 9 लिहिलं. मग पहिला आकडा शेवटी पाठवायचा. मग 1ला शेवटी पाठवलं तर हे आकडे समोर करून घ्यायचे. मग समोर येतील हे 3 5 7 9 1 शेवटी.
परत काय करणार, 3ला शेवटी पाठवणार, 3ला शेवटी पाठवलं तर हे 5 7 9 1 असं 3 शेवटी, परत 5ला शेवटी पाठवणार, हे समोर करून लिहिणार, परत 7ला शेवटी पाठवणार. मग ज्यावेळेस रो म्हणजे जसं 1 3 5 7 9 आणि कॉलम 1 3 5 7 9 हे सारखे होतील त्यावेळेस आपल्याला थांबायचं असतं. मग हे थांबल्यानंतर यांची बेरीज करून घ्यायची. तर जी काही बेरीज आली ही बेरीज मिळाली आपल्याला, जसं 2,77,775 ही आपली बेरीज झाली. मग ही जी बेरीज आलेली असते, शेवटची स्टेप करताना काय करायचं असते, 5 आकडे आहे म्हणून 4 फॅक्टोरियलनं भागायचं. जेवढे आकडे असतील त्याच्यापेक्षा 1नं कमी फॅक्टोरियल घ्यायचं आणि तेवढ्या फॅक्टोरियलनं भागायचं. जसं इथं 5 आकडे होते तर आपण 4 फॅक्टोरियल घेतलं, 4 फॅक्टोरियलची किंमत 24 येईल, तर 24नं गुणलं तर याला संख्येला जर 24नं गुणलं तर आपला आन्सर येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने वगैरे. ठीक आहे, चला तर हा प्रश्न अशा पद्धतीनं सोडवता येतो. समोरील काही प्रश्न पाहू आपण. हे समोरील प्रश्न, हे लेटेस्टवाले प्रश्न आहे. तुम्ही जर पुस्तकं वगैरे काही मार्केटमधले चेक केले तर तुम्हाला लक्षात येईल की जे जुने पुस्तकं वगैरे असतील त्या पुस्तकांमध्ये आणखी अशा पद्धतीचे प्रश्न यायचे आहे. जे अपडेट एखादं पुस्तक असेल तर एखाद्या पुस्तकात ते असू शकतात. ठीक आहे, हे नवीन लेटेस्टमधले महापोर्टलनं वगैरे विचारलेले प्रश्न आहे. पहा कसं, 8,0,8,0,9,5 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती विषम संख्या तयार होतील म्हटलं. 4 अंकी संख्या तयार करायच्या आणि कोणत्या संख्या तयार करायच्या आपल्याला, विषम. ठीक आहे, कसं करायचं असते, आपल्याकडे आकडे आहे 8 0 9 आणि 5. ठीक आहे, याच्यासाठी एक सोपी एकदम व्यवस्थित टेक्निक सांगतो ज्याच्यानं तुम्ही शॉर्टकट आन्सर काढू शकता. आता विषम संख्या तयार करायचं म्हटलं तर विषम संख्या हे कुठले आकडे एकक स्थानी ठेवून देऊ शकते. एकक स्थानी 5 ठेवला तर विषम संख्या मिळू शकते आणि एकक स्थानी 9 ठेवलं तर विषम संख्या मिळू शकते. मग आता असं समजा की एकक स्थानी आपण इथं 5 ठेवला तर उरले आपले आकडे कोणते, 8 0 आणि 9. ठीक आहे, तर 8 0 आणि 9. ठीक आहे, या 3 अंकापासून जर आपण 3 अंकी संख्या तयार केला तर ह्या संख्या तयार होतात 4. ठीक आहे, शून्याचा रूल लागतो. कसा, पहा हे 3 अंक आहे, 3 अंकापासून 3 अंकी जर संख्या तयार करतो म्हटलं तर 3 फॅक्टोरियल झाल्या असत्या म्हणजे 6 झाल्या असत्या. हे कधी होतात 6, ज्यावेळेस नॉर्मल आकडे असतील म्हणजे 0 सोडून. मग आता 6 संख्या जे तयार होणार आहे तर प्रत्येक अंकाच्या वाट्याला 3नं जर भागलं, 3 आकडे आहे म्हणून तर 2 2 होतात. ठीक आहे, तर प्रत्येक अंकाच्या वाट्याला 2 येणार असेल तर शून्याच्याही वाट्याला 2 येतील. मग शून्याला जर तुम्ही समोर ठेवलं असं, अशा जर संख्या बनवतो म्हटलं, ठीक आहे, ह्या 2 संख्या होतील. ठीक आहे, मग शून्याला जर समोर ठेवलं तर ह्या 3 अंकी संख्या नाही होत. ठीक आहे, तर याला वाचताना पहिली संख्या आपण 89च म्हणणार, दुसरी संख्या 98 म्हणणार. तर या शून्याचं समोर ठेवून म्हणजे काही यूज नाही होत, तर ह्या 2 अंकी संख्या होतील. म्हणून शून्य समोर ठेवून ह्या संख्या आपल्याला 3 अंकी नाही मिळत. म्हणून शून्याच्या वाट्याला येणाऱ्या जे 2 संख्या आहेत त्या आपण मायनस करतो. तर 8 0 9 हे जे 3 अंक आहे याच्यापासून संख्या जर बनवतो म्हटलं तर हे 4 संख्या मिळतील. आणि ह्या जे 4 संख्या मिळतील त्या 4ही संख्येमध्ये एकक स्थानी 5 ठेवलं तर आपल्याला विषम संख्या एकक स्थानी 5 असणाऱ्या हे आपल्याला 4 मिळतील. क्लिअर आहे. त्यानंतर एकक स्थानी 9 जर ठेवतो म्हटलं आपण, तर एकक स्थानी 9 ठेवला तर आकडे उरले आपल्याकडे 8 0 5. मग आता 8 0 5 म्हटलं तर या 3 अंकापासून 3 अंकी संख्या तयार करतो म्हटलं तर त्या संख्या होतील 4. आणि ज्यांच्या एकक स्थानी 9 असेल मग एकक स्थानी 9 लावलं तर ते विषम संख्या होतील. तर इथं विषम संख्या एकक स्थानी 9 असणाऱ्या जर म्हटलं तर हेही 4 मिळतील. तर 4 आणि 4 टोटल जर संख्या म्हटलं तर ह्या संख्या होतील 8. ठीक आहे, तर आपला जो प्रश्न आहे हा याचा आन्सर यायला पाहिजे 8. तुम्हाला समजलं सर्वांना. ठीक आहे, एकदा रिपीट सांगतो, पहा लक्षात घ्या. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे हे, लेटेस्टमधले प्रश्न आहे. असे प्रश्न वगैरे आता भविष्यात विचारू शकतात. ठीक आहे, पहा आपल्याला विषम संख्या पाहिजे तर विषम संख्या 5 आणि 9 देऊ शकतो हे पहिले तुम्हाला समजलं पाहिजे. मग एकक स्थानी 5 जर ठेवला तर आकडे उरतात 8 0 आणि 9. तर 8 0 9 म्हटलं तर याच्यापासून 4 संख्या तयार होतात हे एक बेसिक माहीत पाहिजे. ठीक आहे, या 4 संख्येच्या एकक स्थानी 5 ठेवलं तर विषम संख्या आपल्याला मिळतील पहिल्या 4. ठीक आहे,
त्यानंतर एकक स्थानी 9 ठेवतो म्हटलं तर आकडे उरतात आपले 8, 0 आणि 5. या 3 अंकापासून 3 अंकी संख्या म्हटलं तर हे 4 मिळतील आणि त्याच्या एकक स्थानी 9 ठेवला तर त्या विषम होतील अशा 4 संख्या. 4 आणि 4 म्हटलं तर इथं 8 संख्या आपल्याला विषम संख्या मिळतील. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न याच टाईपचा आहे. विषमच्या ऐवजी सम विचारलं होतं. किती सम म्हटलं, समसंख्या आपल्याला काढायला सांगितला तर आकडे आपल्याकडे 6, 0, 7 आणि 3. तर आपल्याला कन्सेप्ट समजला पाहिजे का समसंख्या म्हटलं तर एकक स्थानी 0 आणि 6, 6 आणि 0. ठीक आहे, 0, 6 हे 2 अंक ठेवले तरच आपल्याला समसंख्या मिळतील. मग इथं जर समसंख्या काढायच्या म्हटलं तर एकक स्थानी 0 ठेवतो म्हटलं तर आकडे कोणते उरतील. 0 जर ठेवतो म्हटलं तर 6, 7 आणि 3. तर त्यांना मी एका ब्रॅकेटमध्ये लिहितो 3, 6 आणि 7 सिक्वेन्सनं लिहिलं मी. 3 अंकापासून जर 3 अंकी संख्या म्हटलं तर इथं 6 संख्या तयार होतील कारण यामध्ये काही शून्य वगैरे नाही आहे. ठीक आहे, तर 3 अंकापासून 3 अंकी म्हटलं तर 6. तर समसंख्या जर काढतो म्हटलं आपण ह्या 6 संख्या तयार झाल्या आणि या 6 संख्येमध्ये जर एकक स्थानी 0 ठेवला तर हे 3 अंकी संख्या आणि यांना जर एकक स्थानी 0 जर जोडले तर हे 4 अंकी संख्या होतील आणि ह्या 4 अंकी समसंख्या तयार होतील. तर पहिले मिळतील 6. त्यानंतर एकक स्थानी 6 ठेवतो म्हटलं तर आकडे उरतात आपल्याकडे 3, 0 आणि 7 आणि याच्यापासून जर आपण 3 अंकी संख्या तयार करतो म्हटलं तर 4 होतील जे की मी आधीच सांगितले तुम्हाला. ठीक आहे, मग 6 एकक स्थानी असणाऱ्या संख्या मिळतील 4. मग 6 आणि 4 म्हटलं तर इथं आन्सर येईल 10 जे की आपला ऑप्शन नंबर 2 होतं. तर तुम्हाला आता अभ्यास करताना थोडंसं ॲडव्हान्समध्ये अभ्यास करावा लागेल. प्रॉपर बेसिक नॉलेज वगैरे प्रॉपर ठेवावं लागेल आणि लेटेस्टमधले जेवढे प्रश्न विचारत आहे ते सर्व प्रश्न तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजे तरच तुम्ही परीक्षेसाठी पद्धतशीर तुमची योग्य रीतीने तयारी चालू आहे असं याला म्हणता येईल आपल्याला. ओके, हे झालं आकड्यांवर आधारित प्रश्न. समोर पाहू आपण आता अक्षरांवर आधारित प्रश्न. तर आपण बेसिकमध्येच पाहिलं का आकडे आणि अक्षर, अंक आणि अक्षर म्हटलं तर परमिटेशन. तर आता अक्षर, प्रेझेंट हा शब्द आहे. प्रेझेंट शब्दांच्या अक्षरांची किती भिन्न प्रकारे मांडणी केली जाऊ शकते असं आपल्याला म्हटलं. तर काय करायचं असते पहा, लक्षात घ्या व्यवस्थित. प्रेझेंट हा शब्द आहे. ठीक आहे, तर आता पहा प्रेझेंट हा जो शब्द आहे याच्यामधले पूर्ण आकडे जर आपण मोजतो म्हटलं, पूर्ण अक्षरं जर मोजतो म्हटलं तर प्रेझेंटमध्ये पूर्ण अक्षरं आहेत 7. ठीक आहे, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 अक्षर आहे म्हणून 7 फॅक्टोरियल. ठीक आहे, आणि फायनल आन्सर लिहायच्या अगोदर एकदा चेक करायचं असते का याच्यामध्ये कुठला अक्षर वगैरे रिपीट वगैरे होत आहे का. जसं पहा याच्यामध्ये जर चेक केलं तर ई हा रिपीट होत आहे. ठीक आहे, तर ई हा रिपीट होत आहे आणि रिपीट होताना तो 2 वेळा आहे. ठीक आहे, मग रिपीट होणारं अक्षर जेवढा वेळा येईल तेवढ्यानं फॅक्टोरियलनं भागायचं असते. तर ई हा 2दा आला म्हणून याला कशानं भागणार आपण, 2 फॅक्टोरियलनं भागणार. ई हा 3दा आला असता तर आपण 3 फॅक्टोरियलनं भागला असतं. ठीक आहे, आणि कुठलंच अक्षर रिपीट झालं नसतं तर आपला आन्सर आला असतं सरळ सरळ 7 फॅक्टोरियल. क्लिअर आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल अजित हा शब्द जर असता आणि या अक्षरांपासून आपल्याला वेगवेगळे शब्द लिहायचे असते तर अजितमध्ये 4 अक्षर आहे त्याला 4 फॅक्टोरियल, कुठलंच अक्षर रिपीट होत नाही म्हणून 4 फॅक्टोरियल बरोबर 24 हे आन्सर झालं असतं. पण जिथं कुठं रिपीट होत असेल, ठीक आहे, तर हे ऑब्झर्वेशनचे मार्क आहे. ठीक आहे, बारकाईनं बघणं आवश्यक आहे काही काही रिपीट वगैरे होत आहे का. तर इथं ई हा 2दा आला म्हणून 2 फॅक्टोरियलनं आपण भागणार. तर 7 फॅक्टोरियलची किंमत आपण बेसिकमध्ये शिकलो हे येते 5040 आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. तर 5040ला जर आपण 2नं भागलं तर हे होते 2520. एखाद्या संख्येला 2नं भागणं म्हणजे काय, त्याचे अर्धे करणं. मग 5040चे अर्धे जर केले तर हे होते 2520 जे की आपलं ऑप्शन नंबर आहे फर्स्ट. ठीक आहे, तर याला अशा पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. हा अक्षरावरचा आपला पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न पाहू आपण. ठीक आहे, पहा कन्सेप्ट या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून असे किती शब्द तयार होतील का ज्यांच्यामध्ये स्वर जवळजवळ असतील. ठीक आहे, स्वर जवळजवळ असतील असं म्हटलं.
स्वर जवळजवळ असतील असं एक टाकू शकते प्रश्नामध्ये, किंवा स्वर एकत्र असतील असं सुद्धा वापरू शकते. क्लिअर आहे. मग जवळजवळ असणे, एकत्र असणे या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखा कसं सोडवायचं असते, याला पायाची पद्धत कशी असणार. तर पहिले मी शब्द लिहून टाकतो, कन्सेप्ट जशाला तसा. यामध्ये आपण आता चेक करू का स्वर कोणते कोणते आहे. पहा, तर यामध्ये स्वर कोणता आहे, ओ आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर ई आहे, तर 2 स्वर आहे, ठीक आहे. मग याला लिहिण्याची पद्धत कशी असते पहा. स्वर सोडून जे उरले, ज्याला आपण म्हणणार व्यंजन वगैरे, ठीक आहे. स्वर म्हणजे काय, वॉवेल, आणि व्यंजन म्हणजे काय, कन्सोनंट, जे इंग्रजीतून वगैरे शिकलेले विद्यार्थी असेल. तर स्वर सोडून जे उरले म्हणजे व्यंजन. तर व्यंजन कोणतं आहे, सी आहे, एन आहे, परत सी आहे, परत पी आहे, परत टी आहे, आणि स्वर उरले आपले ओ आणि ई, ठीक आहे. तर काय करायचं असते, स्वरांना ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि बाकीचे अक्षर ब्रॅकेटच्या बाहेर टाकायचे. कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत प्रॉपर एकदम व्यवस्थित शिकून घ्या, ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये आणखी व्हेरिएशन काय काय प्रश्न तयार होऊ शकतात हे या प्रश्नाच्या माध्यमातून सांगणार आहे, ठीक आहे. पहा, लक्षात घ्या. स्वर आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि बाकीचे अक्षर बाहेर लिहिले. तर हे करत असताना पहा, आता याचे कॅल्क्युलेशनची पद्धत कशी असते. बाहेरचे अक्षर 5 आणि जे काही ब्रॅकेट असेल, ब्रॅकेटमध्ये 2 संख्या असू द्या. आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे, प्रॉपर आहे का. ब्रॅकेटमध्ये 2 अक्षरं असू द्या, 3 अक्षरं असू द्या, 4 अक्षरं असू द्या, 5 अक्षरं असू द्या, कितीही अक्षरं असेल तरी सुरुवातीला ब्रॅकेटला एकच काउंट करायचं, ठीक आहे. हा नियम आहे, प्रॉपर लक्षात घ्या. ब्रॅकेटच्या बाहेरचे 5 अक्षरं आणि याला 1 जर म्हटलं तर हे होते 6 फॅक्टोरियल. त्यानंतर आता चेक करायचं का इकडल्यामध्ये जे बाहेर लिहिले त्याच्यामध्ये रिपीटेशन आहे का. तर तुम्हाला लक्षात येईल का सी हा 2 वेळा आलेला आहे. मग सी हा 2 वेळा आलेला असेल तर याला 2 फॅक्टोरियलनं भागायचं. क्लिअर आहे. मग आता तुम्हाला हे फॅक्टोरियल पार्ट पाहिजे तर कॅल्क्युलेशन करताना स्पीड येईल. तर 6 फॅक्टोरियलची किंमत येणार 720 आणि 2 फॅक्टोरियलची किंमत 2. मग 720ला 2 फॅक्टोरियलनं भागलं म्हणजे 2नं भागलं तर इथपर्यंत येणार 360. क्लिअर आहे. हे झाली आपली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय करायचं असते, खाली स्वर लिहायचे. स्वर ओ आणि ई किती स्वर आहेत, 2, तर याला 2 फॅक्टोरियल. मग स्वरांमध्ये चेक करायचं रिपीटेशन वगैरे आहे का. तर आपल्याला लक्षात येईल का स्वरांमध्ये वगैरे कुठलेही स्वर रिपीट वगैरे झालेलं नाही आहे. मग रिपीट जर झालं नसेल तर भागण्याची आवश्यकता नाही. मग इथे 2 फॅक्टोरियल, तर 2 फॅक्टोरियलची किंमत येणार आपली 2, ठीक आहे. म्हणून आता फायनल आन्सर लिहिताना काय करायचं असते पहा. आन्सर लिहिताना हे पहिल्या स्टेपनुसार आलेलं 360 आणि दुसरी स्टेप जी आपण सोडवली त्यानुसार आलं 2. या दोघांचा गुणाकार करायचा. 360 गुणाकारात 2 केलं तर हे होते 720. तर या प्रश्नाचा फायनल आन्सर जे की शब्द तयार होतील ज्यांच्यामध्ये स्वर जवळजवळ असेल, तर स्वर जवळजवळ असतील असे शब्द जर तयार करतो म्हटलं तर एकूण शब्द तयार होतील 720, जे की आन्सर असेल आपला ऑप्शन नंबर 1. क्लिअर आहे. तर स्वर जवळजवळ असतील हा प्रश्न आपण अशा पद्धतीनं सोडवू शकतो. हाच एकदा रिपीट सांगतो मी, ठीक आहे. काय करायचं असतं आपल्याला, याच्यामध्ये स्वर आहे ओ आणि ई, हे 2 स्वर ब्रॅकेटमध्ये लिहायचे, ओ ई. बाकीचे शब्द, बाकीचे अक्षर बाहेर. सी आहे, एन आहे, सी आहे, पी आहे, टी आहे, हे बाकीचे बाहेर. याला काउंटिंग करताना हे 5 अक्षर आणि याला 1 म्हणायचं. रिपीट सांगतो, प्रॉपर लक्षात घ्या. हे 5 आणि याला 1 मोजायचं. 5 आणि 1 होईल 6, तर 6 फॅक्टोरियल. त्यानंतर सी हा 2 वेळा आलेला आहे म्हणून याला 2 फॅक्टोरियलनं भागणार. तर 6 फॅक्टोरियलची किंमत होईल 720 आणि 2 फॅक्टोरियलची किंमत 2. मग 720ला जर आपण 2नं भागलं तर हे होईल 360. तर पहिली स्टेप आली आपली 360. ओके. खाली लिहिताना सेपरेटली स्वरांचा विचार करायचा. स्वर, तर स्वर आहे ओ आणि ई, तर 2 स्वर आहेत म्हणून 2 फॅक्टोरियल. मग याच्यामध्ये बघायचं रिपीटेशन वगैरे आहे का स्वरांमध्ये, नाही, म्हणजेच भागण्याची वगैरे आवश्यकता नाही. तर 2 फॅक्टोरियल म्हणजे येईल 2. आता इथे जर आन्सर काढतो म्हटलं तर आन्सर काढताना कसं होईल, मग
360 फर्स्ट स्टेपनुसार आलेलं, दुसऱ्या स्टेपनुसार आलेलं 2, तर या दोघांचा गुणाकार करायचा, तर या दोघांचा जेवढा गुणाकार येईल तेवढं होईल फायनल आन्सर. ठीक आहे. तर स्वर जवळ असतील असे एकूण शब्द जर तयार करतो म्हटलं कन्सेप्ट या शब्दातील अक्षरं वापरून, तर पूर्ण शब्द तयार होतात 720. क्लिअर आहे. पहा याच्यामध्ये आता आणखी व्हेरिएशन काय करू शकतात लक्षात घ्या. स्वर जवळ असतील म्हटलं तर असतीलच्या ठिकाणी आपल्याला नसतील असं सुद्धा विचारू शकतो. ठीक आहे. मग आता स्वर जवळ असणारे किती शब्द हे आपण पाहिलं. ठीक आहे. तर स्वर जवळ नसतील असं जर म्हटलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं प्रॉब्लेम जातो. तर कसं सोडवायचं असते पहा लक्षात घ्या. पहिली प्रोसेस आपण बघायची का एकूण शब्द काढून घ्यायचे. जसं आपण हा प्रश्न सोडवत असताना प्रेझेंटसाठी आपण एकूण किती शब्द तयार होऊ शकतात हे काढलं. ठीक आहे. तसंच एकूण शब्द काढायचे. पहा कन्सेप्ट हा शब्द पूर्ण, तर कन्सेप्टमध्ये 7 अक्षर आहे, 7 लिहायचे, 7 फॅक्टोरियल. ठीक आहे. याच्यामध्ये रिपीटेशन वगैरे आहे का, तर रिपीटेशन आहे. कोणतं अक्षर रिपीट होतं इथं, सी हे अक्षर रिपीट होत आहे, तर 2 वेळा आहे, 2 फॅक्टोरियलनं भागणार. मग 7 फॅक्टोरियल म्हणजे होईल 5040, त्याला जर 2 फॅक्टोरियलनं भागलं तर ते होईल 2520 अशा पद्धतीने. ठीक आहे. हे झाले एकूण शब्द. मग दुसरी स्टेप आपण पाहणार स्वर जवळ असणारे. जवळ असणारेला मी पॉझिटिव्ह दाखवतो. ठीक आहे. जवळ असणारे. ठीक आहे. स्वर जवळ असणारे किती शब्द, तर आपण आत्ताच सोडवलं. काय करतो आपण, स्वरांना ब्रॅकेटमध्ये लिहितो OE, ब्रॅकेटमध्ये बाहेर CNCPT असं. यानुसार हे 5 हे 1 6 फॅक्टोरियल, सी रिपीट होत आहे, 2 फॅक्टोरियलनं भागणार, हे झालं 360. त्यानंतर स्वरांचा जर विचार केला तर स्वर OE हे 2 आहे, तर 2 फॅक्टोरियल म्हणजे 2, या दोघांचा गुणाकार केला तर हे होते 720. तर स्वर जवळ असणारे असणार 720. मग कॅल्क्युलेशन कसं करणार, स्वर जवळ नसणारे. स्वर जवळ नसणारे याला आपण क्रॉसमध्ये दाखवू, नसणारे निगेटिव्ह. तर एकूण शब्द तयार झाले आपले 2520. यामधले 720 असे शब्द आहे का ज्यामध्ये स्वर जवळ असणार आहे. ठीक आहे. मग एकूण जेवढे शब्द तयार होतील त्यामधले स्वर जवळ असणारे जेवढे शब्द तयार होतील तेवढे जर काढून टाकले आपण, तर बाकीचे जे शब्द राहतील ते असतात स्वर जवळ नसणारे. मग इथे जर कॅल्क्युलेशन केलं तर शून्यातून 0 गेलं 0, 2 वजा 2 0, 25 - 7 केलं तर हे होईल 18. तर याचा अर्थ स्वर जवळ नसणारे विचारलं असतं तर आपला आन्सर आला असतं 1800. तर नसतील असतीलचं नसतील जर झालं तर एवढं कॅल्क्युलेशनमध्ये चेंजेस होते. म्हणून प्रॉपर काळजीपूर्वक हा चॅप्टर शिकणं आवश्यक आहे. क्लिअर. चला पुढचा पॉईंट पाहू आपण. समोरचे प्रश्न हा STI मेन्सला 2019ला विचारला आहे. STI मेन्स 19. तर आपल्याला वर्णाक्षरांच्या हे शब्द दिले होते 6 अक्षर. ठीक आहे. शब्दामध्ये या गटापासून टोकाला L व I ही अक्षरे असलेल्या विविध वर्णाक्षरे गटांची संख्या निवडा. तर याचं आन्सर आपण तोंडी काढू शकतो. लक्षात घ्या. आपल्याला टोकाला कोणते पाहिजे, L आणि I. किती अक्षर आहे, 2 अक्षर. ठीक आहे. याचा अर्थ 2 अक्षरांचं स्थान हे निश्चित आहे. तर जेवढ्यांचं स्थान निश्चित आहे, ठीक आहे, जे निश्चित आहे त्यांना मी पॉझिटिव्ह दाखवतो. ज्यांचं स्थान फिक्स्ड आहे तर त्यांच्या स्थानाबद्दल क्लिअर केलं आपल्याला टोकाला आहे तर टोकाला असणारे किती, 2 आहे, 2 फॅक्टोरियल. मग आता 2 अक्षराचं स्थान निश्चित आहे, मग टोटल होते 6 अक्षर. त्यांच्यापैकी आता उरलेत किती, 4 अक्षर. तर 4 अक्षरांचं स्थान निश्चित नाही आहे. मग याला सोडवण्याची पद्धत बस एवढंच. आपल्याला फॅक्टोरियलमध्येच ऑप्शन होते म्हणून एवढंच सोडवायचं. काय करायचं, ज्यांचं स्थान निश्चित नाही आहे असे 4 अक्षर, जसं L, F, G आणि H. स्थान निश्चित नसणारे 4 अक्षर त्यांना फॅक्टोरियल. गुणाकारात स्थान निश्चित असणारे 2 अक्षर त्यांना फॅक्टोरियल. ठीक आहे. मग 4 फॅक्टोरियल गुणाकारात 2 फॅक्टोरियल म्हटलं तर फॅक्टोरियलमध्येच ऑप्शन होते. तर याचा ऑप्शन असणार, आन्सर असणार ऑप्शन नंबर 4. STI मेन्सला 19मध्ये विचारलेला प्रश्न आहे ज्याचा आन्सर आपण कन्सेप्ट क्लिअर असेल तर तोंडी सोडवू शकतो. ठीक आहे. थोडंसं आता डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला हे असं का होते ठीक आहे. लक्षात घ्या.
समोर जर सोडवतो म्हटलं 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे 2, तर 24 दोन्ही किती होतील? 48 शब्द होतात. तर हे यल आणि आय हे टोकाला असणारे 48 शब्द होतात. याच्या मागचं रिझन काय पहा, लक्षात घ्या, तुम्हाला समजावून सांगतो. ई, एफ, जी आणि एच हे जे 4 अक्षर आहे याच्यापासून 4 अक्षरी शब्द म्हटलं तर हे 24 शब्द तयार होतील. या 24 शब्दांना यल आणि आय हे टोकाला म्हटलं, पण आपल्याला सांगताना फिक्स असं नाही केलं की यल हे सुरुवातीला आणि आय हे शेवटच्या टोकाला, असं काही म्हटलं नाही. याचा अर्थ काय का यल सुरुवातीला आणि आय शेवटी असे आपण 24 शब्द लिहू शकतो. परत ई, एफ, जी, एच याच्यापासून तयार होणारे 24 शब्द, या 24 शब्दांमध्ये आय अगोदर आणि यल नंतर, तर असे 24 शब्द तयार करू शकतो. मग हे 24 आणि हे 24 असं जर म्हटलं तर असे एकूण 48 शब्द तयार होतील. हा त्यामागचा बेस होता, बेसिक कन्सेप्ट होता. क्लिअर आहे? चला, समोरचा प्रश्न हा खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग प्रश्न होता. बरेच विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये प्रॉब्लेम होते. चला, सोप्या पद्धतीने क्लिअर करून सांगतो कसं सोडवता येईल हा प्रश्न. ARECA अशा पद्धतीचा एक शब्द होता 5 अक्षरी, आणि म्हणताना असं म्हटलं या शब्दातील वर्णाक्षरांच्या सर्व शब्दरचना करून, ठीक आहे, त्यांची शब्दकोशानुसार म्हणजे काय? डिक्शनरी, ठीक आहे, डिक्शनरीनुसार जर मांडणी केली तर हे मांडणी केल्यानंतर 49वा शब्द कोणता येईल म्हटलं. क्लिअर आहे? पहा, हा एक शब्द आहे 5 अक्षरी. या 5 अक्षरांपासून जेवढेही काही शब्द तयार होते तेवढे पूर्ण शब्द तयार करून टाकले आपण. तर आणि हे तयार केल्यानंतर 49वा शब्द कोणता येईल हे आपल्याला विचारलं. हा परीक्षेत विचारलेलाच प्रश्न आहे. कसं सोडवायचं पहा, लक्षात घ्या, सर्वांनी फोकस करा. आता डिक्शनरीनुसार म्हटलं तर आपण काय करणार? सुरुवातीला ए न सुरू होणारे किती शब्द होतील ते बघणार. पहा, तर ए न सुरू होणारे, ए न होणारे, तर ए न होणारे म्हटलं तर ए सोडून किती अक्षर उरले? RECA. तर RECA हे लिहिणार मी ब्रॅकेटमध्ये. पहा, आता बोलण्याकडे लक्षात घ्या. हे जे ब्रॅकेटमध्ये 4 अक्षर लिहिले, या 4 अक्षरांपासून 4 अक्षरी शब्द तयार केले तर हे शब्द 24 होतील. या 4 अक्षरांपासून 4 अक्षरी शब्द तयार केले तर हे 24 शब्द तयार होतील. आणि या 24 शब्दांना मी जर समोर ए ठेवून दिला तर ए न सुरू होणारे हे मला 24 शब्द मिळतील. कन्सेप्ट क्लिअर होत आहे? पहा, बोलण्याकडे लक्षात घ्या. मी काय केलं, हे 5 अक्षर जे होते त्यामध्ये आपण चेक करत आहोत. डिक्शनरीनुसार आपल्याला शब्द जर तयार करायचे म्हटलं तर सुरुवातीला पाहतो आपण हा जो शब्द होता यामध्ये एचा डिक्शनरीनुसार सर्वात पहिले नंबर लागेल. तर मग पाहता का ए न सुरू होणारे किती शब्द होतील. तर एला मी बाहेर काढलं आणि बाकीचे जेवढे अक्षर आहे तेवढे याच्या ब्रॅकेटमध्ये लिहिले. तर या 4 अक्षरांपासून 4 अक्षरी शब्द 24 होतील. त्या सर्वांना मी सुरुवातीला ए जोडून दिला तर ए न सुरू होणारे झाले 24 शब्द. त्यानंतर आता पहा, सिक्वेन्स कसा लागेल? ए लागेल, त्यानंतर सी येईल, ठीक आहे, अल्फाबेटनुसार, त्यानंतर ई येईल, मग शेवटी आर येईल. आता सी न सुरू होणारे शब्द, तर सी न सुरू होणारे शब्द जर आपल्याला काढायचे म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल? पहा, आपल्याला सी न सुरू होणारे शब्द बघायचे. तर सी सोडून उरलेले जे अक्षर आहे जसं AREA, ठीक आहे, तर त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार. जसं यामध्ये 2दा ए येईल, त्यानंतर ई येईल आणि आर येईल असं, ठीक आहे. या 4 अक्षरांपासून 4 अक्षरी शब्द जर म्हटलं तर इथं शब्द जसे इथं 24 होतात तसे इथं 12 होतील, ठीक आहे. कारण कसं आपण नियम शिकलो, 4 अक्षरांपासून 4 अक्षरी शब्द म्हटलं तर 4 फॅक्टोरियल हे येणार पहिले आणि ए 2दा आहे म्हणून 2 फॅक्टोरियलला भागणार. रिपीट आहे 2 फॅक्टोरियलला भागणार, तर 24ला 2नं भागलं तर सी न सुरू होणारे 12 शब्द मिळतील. क्लिअर आहे? त्यानंतर पहा, ई न सुरू होणारे शब्द. तर ई न सुरू होणारे म्हटलं तर ई सोडून बाकीचे अक्षर याच्यामध्ये लिहा. तर ई सोडून उरलं डबल ए, त्याच्यानंतर सी आणि आर. तर यापासून जर आपण शब्द तयार करतो म्हटलं तर हे 12 शब्द होतील. तर 24, 12, 12 इथपर्यंत आपण पोहोचलो. 48 शब्द झाले. आता आपल्याला म्हटलं 49वा शब्द.
तर आता 48 झाले, तर ए न सुरू होणारे बघितले, सी न सुरू होणारे बघितले आपण आणि ई न सुरू होणारे बघितले. तर आता समोर आता आर न सुरू होणारे शब्द पाहायचे आहे. तर आर न सुरू होणारा पहिला शब्द म्हणजे होईल आपला 49वा शब्द. तर आर न सुरू होत असताना अल्फाबेटनुसार लिहायचं. तर ए हा दोनदा येईल, ठीक आहे, त्यानंतर सी येईल, त्यानंतर ई येईल. तर 49वा शब्द जो आपल्याला विचारला होता तो येईल आर डबल ए सी आणि ई, ठीक आहे. तर याचा आन्सर येताना आर डबल ए सी ई म्हणजे ऑप्शन नंबर येईल 1, ठीक आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण आन्सर काढू शकतो. क्लिअर आहे. चला, तर परम्युटेशनमध्ये एवढे जर प्रश्न तुम्ही जर प्रॉपर स्टडी केली तर तुम्हाला लक्षात येईल का मी जे पुस्तकात प्रश्न वगैरे टाकलेले आहे याच्याशी रिलेटेड ते तुम्ही प्रश्न सोडवू शकता. क्लिअर. चला, समोर आता कॉम्बिनेशनचं बेसिक पाहू. कॉम्बिनेशनचं कसं काय करायचं असते. खाली 3 आहे तर उतरत्या क्रमानं 3 अंक लिहायचे, 7, 6 आणि 5 इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर आता इथं 3 आहे म्हणून इथं छेदामध्ये 3 गुणाकारात 2 गुणाकारात 1 असं लिहिणार आपण, ठीक आहे. तर वर झालं 7, 6, 5, खाली 3, 2, 1 अशा पद्धतीनं. ठीक आहे. मग याचं कॅल्क्युलेशन पहा. तुम्हाला समजलं मांडण्याची पद्धत. कॉम्बिनेशनमध्ये एक बदल आहे परम्युटेशनपेक्षा. परम्युटेशनमध्ये एवढंच लिहित होतो आपण, ठीक आहे. आता कॉम्बिनेशनमध्ये काय करायचं, इथं 3 आहे म्हणून 3 पासून तो उतरत्या क्रमाने 1 पर्यंत लिहायचं, ठीक आहे. आता गुणाकारात 1 हा जो शेवटचा आहे तो नाही लिहिला तरी चालते तुम्ही, ठीक आहे. कारण 1 न गुणलं तर गुणाकारामध्ये काही फरक पडत नाही किंवा वरच्या संख्येला 1 न भागलं तर भागाकारामध्ये काही फरक पडत नाही, म्हणून तुम्ही 1 नाही लिहिला तरी चालत असतो. क्लिअर आहे. मग आता पहा, या तिघांचा गुणाकार केला 6 होईल, 3 दोन्ही 6, गुणाकारात 1 6, वरच्या 6 सोबत कॅन्सल होईल, तर 6 6 कॅन्सल झाले, 7 5 शिल्लक राहील 35 अशा पद्धतीने. त्यानंतर 8 कॉम्बिनेशन 2 म्हटलं तर याला कसं लिहिणार, इथं 2 आहे म्हणून 8 गुणाकारात 7, 2 आकड्यापर्यंत, खाली 2 आहे तर 2 गुणाकारात 1 लिहिणार असं. मग वर, ठीक आहे, या 2नं 8ला भाग दिला, 4चा भाग जाईल, 4 7 होईल इथं 28. 12 कॉम्बिनेशन 3 जर म्हटलं तर याला आपण कसं लिहिणार, 12 पासून 3 आकडे 12, 11 आणि 10, खाली लिहिताना 3, 2 आणि 1 असं. मग हे 6 होईल, या 12 सोबत भाग दिला 2चा, तर 11 दोन्ही 22, 22 10 होईल 220, ठीक आहे. तर अशा पद्धतीने वगैरे कॉम्बिनेशन आपण सोडवू शकतो. तुम्हाला लक्षात आलं असेल. एकदा रिपीट सांगतो, एक लक्षात घ्या. जसं आता 8 कॉम्बिनेशन 3 असं जर असतं तर आपण काय केलं असतं, इथं 3 हा आकडा आहे म्हणून 8 पासून उतरत्या क्रमानं 3 संख्या 8, 7 आणि 6, खाली 3 हा आकडा आहे म्हणून उतरत्या क्रमानं 3 अंक 3 2 1 असं. तर हे 6 या 6 सोबत कॅन्सल, तर 8 7 शिल्लक किती राहणार, 56 असं. हे झालं कॉम्बिनेशन. तर कॉम्बिनेशनमधले तुम्हाला सोडवत लक्षात येईल का हे 3 ऑब्झर्वेशन आपल्याला मिळत असतात, ठीक आहे. आणि याचं तुम्हाला शॉर्टकट आन्सर काढण्यासाठी, ठीक आहे, कॅल्क्युलेशन वाचवण्यासाठी, टायमिंग वाचवण्यासाठी याची मदत होणार असते. पहा कसं, n कॉम्बिनेशन n म्हणजे वरचा आकडा आणि खालचा आकडा सारखा जर असेल, ठीक आहे, जसं आता वर 5 आहे आणि खाली कॉम्बिनेशनमध्ये 5 आहे, ठीक आहे. आता कॉम्बिनेशन म्हटलं तर याच्यामध्ये वस्तू आणि व्यक्ती येतात, हे लक्षात असू द्या. व्यक्ती, जसं परम्युटेशनमध्ये अक्षर आणि अंक येत होते तसे कॉम्बिनेशनमध्ये वस्तू आणि व्यक्ती येतात, हे लक्षात असू द्या. मग 5 कॉम्बिनेशन 5 म्हटलं तर याला लिहिताना कसं लिहिलं असतं, इथं 5 आहे म्हणून 5 4 3 2 1, 5 अंकवरी, खाली 5 आहे म्हणून याला उलट 5 4 3 2 1 असं. मग हे सर्वच एकमेकांसोबत कॅन्सल होईल म्हणजे किती राहील, 1. म्हणून आपण काय म्हणतो का हे दोन्ही जर सारखे असेल, आउट ऑफ असेल, n कॉम्बिनेशन n असेल तर याचं किती होत असते, 1 होत असते. क्लिअर आहे. परत n कॉम्बिनेशन 1, फॉर एक्झाम्पल 5 कॉम्बिनेशन 1 असेल तर खाली 1 आहे तर याला 5 एकदाच आकडा लिहिणार, खाली 1 हा अंक एकदाच लिहिणार, मग 5ला 1 न भागलं तर 5 होईल. म्हणजेच काय, इथला जो मोठा आकडा असतो तोच येतो. म्हणजे
एन पैकी एक काढलं, एन कॉम्बिनेशन एक म्हटलं तर एनच होते. ठीक आहे. जसं 6 कॉम्बिनेशन एक म्हटलं 6च, 5 कॉम्बिनेशन एक म्हटलं 5च, 4 कॉम्बिनेशन एक म्हटलं 4च, अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर एन कॉम्बिनेशन एन मायनस 1 म्हणजे एनची किंमत 5 घेतली कॉम्बिनेशन, तर एन मायनस 1 म्हणजे 5 मायनस 1 किती होणार 4, अशा पद्धतीनं. मग 5 कॉम्बिनेशन 4ला कसं लिहिणार आपण, इथं 4 हा आकडा आहे म्हणून वर 5 4 3 आणि 2 हे 4 अंक लिहिणार, खाली 4 पासून तर 1 पर्यंत. आता 1 पर्यंत गुणाकारात 1 नाही लिहिलं तरी चालते. ठीक आहे. आपण शिकलो हे 3 अंक एकमेकांसोबत कॅन्सल होईल, शिल्लक राहते 5. म्हणजे इथला जो मोठा अंक असतो तेच आन्सर शिल्लक राहते. म्हणून एन वर आणि खाली एन मायनस 1 यामध्ये 1चा जर फरक असेल तर अशा वेळेस वरचा जो आकडा असतो एन तेच आन्सर येते, हे आपल्याला समजलं पाहिजे. तर कॉम्बिनेशनमध्ये एवढं बेसिक आहे. हे बेसिक जर प्रॉपर समजलं तर आपण त्याच्यावर आधारित वगैरे प्रश्न सोडवू शकतो. काही आपण प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. तर प्रश्न पाहूया. चला, तर आपण कॉम्बिनेशनचं बेसिक शिकलो, तर आता याच्यावर आधारित आपण काही प्रश्न पाहूया. लक्षात घ्या. तर कॉम्बिनेशनमध्ये वस्तू आणि व्यक्ती हे 2 घटक येतात, हे लक्षात असू द्या. पहा, आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं 8 लोकांमधून 4 व्यक्तींच्या एका समितीमध्ये किती भिन्न प्रकारे लोकांची निवड केली जाऊ शकते. ठीक आहे. म्हणजे टोटल 8 लोक आहे म्हटलं, त्याच्यामधून 4घांची सिलेक्शन करायचं आहे. ठीक आहे. तर कसं होऊ शकते पहा, लक्षात घ्या. टोटल जेवढे आहे तेवढा वरचा आकडा ही एनची व्हॅल्यू असणार. परत आता लोक म्हटलं याचा अर्थ व्यक्ती आले म्हणजे कॉम्बिनेशन, आणि 4 व्यक्तींची निवड करायची आहे, खाली लिहिणार आपण 4. तर 8 कॉम्बिनेशन 4. मग याला लिहिताना आपण कसं लिहिणार, वर खाली 4 आहे म्हणून उतरत्या क्रमानं 4 आकडे 8 7 6 आणि 5. खाली 4 पासून उतरत्या क्रमानं 4 3 2 आणि 1. याचं जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर हे 6 या 6 सोबत कॅन्सल होतील. ठीक आहे. मग शिल्लक राहते 4, 4 2 8 होईल, असा भाग जाईल. समोर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर 5 7 35, 35 2 70, तर इथे येणार 70. क्लिअर आहे. मग 8 लोकांपैकी 4 लोकांची जर निवड करायची म्हटलं तर याचा अर्थ झाला 8 कॉम्बिनेशन 4 आणि त्याचा आन्सर येणार 70. आपण अशा पद्धतीनं सॉल्व करू शकतो. क्लिअर आहे. चला, हा पहिला प्रश्न. आता दुसरा जो प्रश्न आहे हा पॅटर्न पहिलाच आहे पण लॉजिकल प्रश्न टाकला. ठीक आहे. पहा, लक्षात घ्या कसा. जर एका विशेष मुलाचा कायम समावेश करायचा असेल, ठीक आहे, एक मुलगा विशेष आहे म्हटलं त्याचा समावेश करायचा आहे, याचा अर्थ त्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. कायम समावेश करायचा आहे म्हणजे तुम्ही कोणतीही समिती निवडा, ठीक आहे, त्याच्यामध्ये तो मुलगा आलाच पाहिजे, त्याला म्हणतो आपण कायम समावेश करणे. ठीक आहे. आणि 2 विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचे असेल, वगळायचे म्हणजे काय, दोघांना काढूनच टाकायचं हे ठरवून आहे का. कोणतेही जर तुम्ही निवड करतो म्हटलं तर त्याच्यामध्ये ते 2 मुलं नसलेच पाहिजे. क्लिअर आहे. नेहमीच वगळायचे असेल तर प्रकल्पाचे काम करण्यासाठी 15 मुलांमधून आपल्याकडे चॉईसेस आहे 15 मुलांमधून 3 मुलांची निवड करण्याच्या मार्गांची संख्या निवडा. ठीक आहे. पहा, प्रश्नामध्ये काय म्हटलं, लेटेस्टवाला आणि कंबाईनचा मेन्सचा प्रश्न आहे. कसं सोडवायचं पहा, लक्षात घ्या. या प्रश्नाचा आपल्या भाषेत अर्थ सांगायचं म्हटलं तर अर्थ कसं सांगता येईल का, 15 मुलं आहे त्याच्यामधून 3घांचं सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन करताना 2 अटी दिल्या. एक अट अशी दिली का एक मुलगा असा आहे म्हटलं का ज्याला तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे, आणि 2 मुलं असे आहे म्हटलं का ज्यांना तुम्हाला कंपल्सरी काढायचं आहे. वगळायचं आहे म्हटलं म्हणजे काढून टाकायचं आहे. पहा कसं, तुम्हाला एक समजण्यासाठी थोडंसं बेसिक सांगतो याचं, तुम्हाला पुढेही काही प्रश्न सोडवत असताना याचं काम पडू शकते. ठीक आहे. असं समजा हे 15 मुलं आहे. ठीक आहे. पहा, हे 15 मुलं आहे टोटल 1 पासून तर 15 पर्यंत. तर आपल्याला म्हटलं का एक मुलगा असा आहे का ज्याला आपल्याला नेहमीच समावेश करायचा आहे म्हणजे त्याला सिलेक्ट करायचं आहे. तर असं समजा की तो 15वा मुलगा आहे ज्याला आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. परत म्हटलं का 2 विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचं आहे. तर असं समजा की 14वा आणि 13वा हा मुलगा आहे का ज्यांना आपल्याला घ्यायचं नाही आहे. ठीक आहे. पहा, मग आता बेसिकमध्ये आपल्याला काय समजलं पहा,
15 मुलं होते, ह्या 2 स्टेप झाल्या आपल्या. एकाला निवडून झालं, तो गुड असेल त्याला म्हटलं ओके तू सिलेक्ट, यू आर सिलेक्टेड, त्याला साईडला काढलं मी. बाकीचे 2 होते त्यांची प्रिपरेशन चांगली नसणार, त्यांना म्हटलं की नेक्स्ट टाइम ट्राय करा, या दोघांना आपण इथून काढून टाकलं. क्लिअर आहे. मग आता लक्षात येईल आपल्याला ह्या 2 स्टेप झाल्यानंतर एका मुलाचं सिलेक्शन आपण केलं आहे. ठीक आहे. आणि आता टोटल आपल्याला 3 मुलांचं सिलेक्शन करायचं आहे. एका मुलाचं सिलेक्शन केलं आहे आपण, टोटल आपल्याला 3 मुलं पाहिजे आहे. याचा अर्थ 2 मुलांची आणखी आवश्यकता आहे. आणि ते 2 मुलं हे आपण कशातून निवडणार, तर उरलेल्या 12 मुलांमधून निवडणार. क्लिअर आहे. म्हणजेच हा प्रश्न आता याच्यावर आला का 12 मुलांमधून दोघांचं सिलेक्शन करायचं आहे. ठीक आहे. पण प्रश्न विचारताना डायरेक्ट 12 मुलांमधून दोघांचं सिलेक्शन करा असं न म्हणता त्यांनी फिरवून प्रश्न विचारला. ठीक आहे. तर मुलांना कन्फ्युजन करण्यासाठी, म्हणून आपलं बेसिक क्लिअर पाहिजे आणि प्रश्न व्यवस्थित वाचन म्हणजे रीडिंगमध्ये 2 प्रकारची रीडिंग आहे, ॲक्टिव्ह रीडिंग आणि पॅसिव्ह रीडिंग. ॲक्टिव्ह प्रकारचं असलं पाहिजे, प्रत्येक शब्दावर जोर देऊन व्यवस्थित वाचलं पाहिजे आपण, तेव्हाच आपल्याला त्या शब्दांचे अर्थ कळतात. ओके. 12 कॉम्बिनेशन 2 म्हटलं तर याला कसं सोडवणार, मग इथून सोपं आहे. आता महत्त्वाचं होतं हा पहिलाच पॉईंट तुम्हाला समजणं. 12 कॉम्बिनेशन 2 आहे तर आपण 12 गुणाकारात 11 लिहिणार, खाली 2 आहे तर 2 गुणाकारात 1, तर 2 वरच्या 12ला भाग दिला, 6चा भाग जाईल, तर 11 सख 66. तर अशी निवड आपण 66 पद्धतीनं करू शकतो. मग हा जो प्रश्न होता या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे 66. क्लिअर आहे. चला समोरचे प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न, 6 पुरुष आहे आणि 5 महिला आहे, यांच्या गटातून आपल्याला 5 सदस्यांची एक समिती तयार करायची आहे. ठीक आहे. हा राज्यसेवेला विचारला होता प्रश्न. कसं सोडवायचं पहा, लक्षात घ्या. 5 सदस्यीय समिती तयार करावयाची आहे. यामध्ये मग आता त्यांनी सांगून दिलं का 5 घेताना कसे घ्यायचे बा, तर याच्यामध्ये म्हटलं 3 पुरुष घ्या आणि 2 महिला घ्या. ठीक आहे. तर अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल असं आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं. पहा कसं सोडवता येईल. 3 पुरुष, आपल्याकडे चॉईसेस काय, 6 पुरुष आहेत आणि 5 स्त्रिया आहेत. त्याच्यामधून मला 5 जणांचं सिलेक्शन करायचं, 5 जण निवडायचे आहे. ते निवडताना मला अशी काळजी घ्यायची आहे का त्याच्यामध्ये 3 पुरुष आले पाहिजे आणि 2 स्त्रिया आल्या पाहिजे. मग आता हे जे मी 3 पुरुष निवडणार हे कशामधून निवडणार, या 6 मधून 3 घेणार. टोटल जे माझ्याकडे 6 पुरुष आहे त्या 6 पुरुषांपैकी मी 3 पुरुष निवडणार. आणि जे 2 महिला पाहिजे मला ते कशामधून निवडणार, माझ्याकडे जे 5 महिला आहेत टोटल प्रश्नामध्ये दिलेल्या त्यातून मी 2 महिला घेणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने होणार. मग याला सोडवताना कसं, तुम्ही लिहिताना एक तर बेसिक लिहायचं म्हटलं लिहू शकता, पण एकदा प्रॅक्टिस झाली तर डायरेक्ट मुद्द्यावर तुम्ही जाऊ शकता. पहा पहिली स्टेप तुम्हाला समजण्यासाठी, आपण 6 पुरुषांपैकी, पेपरमध्ये ही स्टेप लिहिण्याची आवश्यकता नाही, 6 पुरुषांपैकी 3 जण घेणार आणि परत 5 महिला आहे, 5 महिलांपैकी आपण 2 महिला घेणार. ठीक आहे. तर आता महत्त्वाचा पॉईंट कोणता असते, सर्वांनी प्रॉपर लक्षात घ्या. 3 पुरुष आणि 2 महिला हे दोन्ही मिळून आपल्याला 5 पाहिजे. म्हणजे पुरुषातलाही काही घटक पाहिजे आणि महिलांमधलाही काही घटक पाहिजे. जेव्हा दोन्ही घटक बोलण्याकडे लक्षात घ्या, जेव्हा दोन्ही घटक हे आवश्यक असतात, दोन्ही घटक आवश्यक असतात अशा वेळेस मध्ये गुणाकाराचं चिन्ह वापरायचं. ठीक आहे. ज्यावेळेस दोन्ही घटक आवश्यक असतात अशा वेळेस गुणाकाराचे चिन्ह वापरायचं, हे लक्षात असू द्या. मग 6 पुरुषांपैकी 3 याचा अर्थ पुरुष म्हटलं तर व्यक्ती झाले, व्यक्ती म्हटलं तर कॉम्बिनेशन, तर 6 पैकी 3 गुणाकारात 5 महिला म्हटलं तर 5 कॉम्बिनेशन 2, मग 6 कॉम्बिनेशन 3. याला लिहिताना कसं लिहिणार, वर 6 गुणाकारात 5 गुणाकारात 4, खाली 3 गुणाकारात 2 गुणाकारात 1 होईल. गुणाकारात 5 कॉम्बिनेशन 2 म्हटलं तर याला लिहिणार कसं आपण, 5 गुणाकारात 4, वर खाली 2 गुणाकारात 1. मग पुढची स्टेप काय होईल, काय हे खालचे 6 वरच्या 6 सोबत कॅन्सल होईल, तर 5 चोक 20 एवढं उरणार. गुणाकारात इथं वर 20 होणार, या 20ला 2 जर भागलं तर खाली 10 होईल. मग 20 गुणाकारात 10 म्हटलं तर खाली
200 अशा पद्धतीने येईल. मग हा जो प्रश्न आहे या प्रश्नानुसार आपण 200 पद्धतीनं सिलेक्शन करू शकतो. तर आन्सर येणार याचा ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे. यामध्ये महत्त्वाचं काय होतं का 5 जण निवडायचे, 5 निवडताना 3 पुरुष. मग 3 पुरुष कसे निवडणार, जे आपल्याकडे टोटल पुरुष दिले त्याच्यातून 3 घेणार. 2 महिला पाहिजे होत्या, ते कशातून निवडणार आपण, 5 जे महिला दिल्या होत्या त्यातून 2 निवडणार अशा पद्धतीने. क्लिअर. मग असं जर सोडवलं तर महिला आणि पुरुष दोन्ही घटक पाहिजे होते, म्हणून मध्ये गुणाकार चिन्ह वापरायचं. हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. समोरचा प्रश्न पहा आता, चौथा प्रश्न आपला इथला. हा मागची जे राज्यसेवेचा पेपर झाला 2020ची पोस्टपोन होऊन जे झाली होती त्या एक्झामचा हा प्रश्न आहे. 15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करायची आहे. समितीत कमीत कमी 6. क्लिअर आहे. आता कमीत कमी 6 म्हटलं, ठीक आहे, 6 महिलांचा समावेश असेल अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल. ठीक आहे. मग आता पहा, बोलण्याकडे लक्षात घ्या. कमीत कमी 6 म्हटलं तर 6 याचा अर्थ असतो 6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जसं 1 2 3 ठीक आहे, उदाहरण सांगतो म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होईल. हळूहळू पाहू आपण. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 अँड सो ऑन. समोर अशा कंटिन्यूअस संख्या. तर आता कमीत कमी 6 याचा अर्थ काय असतो का 6च्या पुढच्या संख्या सर्व. ठीक आहे. म्हणजे त्याचा मिनिंग काय, 6 किंवा त्यापेक्षा मोठ्या. कमीत कमी 6 म्हणजे 6 पासून सुरुवात, 6 किंवा त्यापेक्षा मोठ्या. मग आता कमीत कमी 6 म्हणजे मिनिमम 6. तर मॅक्झिमम किती, तर मॅक्झिमम हे कसं ठरवत असतो आपण, पहा लक्षात घ्या. आपल्याला 10 जणांची सिलेक्शन करायचं आहे, 10 जण सिलेक्ट करायचे. ठीक आहे. तर 10 जण सिलेक्ट करत असताना आपल्याकडे टोटल महिला किती आहे, हे 7. मग आता टोटल महिला जर 7 असतील तर पहा सिलेक्शन करायचं आहे 10 जणांचं आणि महिला आहे आपल्याकडे 7. या दोघांपैकी जो लहान आकडा असणार, पहा बोलण्याकडे लक्षात घ्या. सिलेक्शन करायचं आहे 10 जणांचं आणि महिला आहे आपल्याकडे 7. ठीक आहे. या दोघांपैकी जो लहान आकडा असणार तो असणार आपला मॅक्झिमम. ठीक आहे. मग 10 आणि 7 म्हटलं तर यातला लहान आकडा 7, तर तो होणार आपल्यासाठी मॅक्झिमम. ठीक आहे. म्हणजेच हा जो प्रश्न वापरलेला, प्रश्नामध्ये म्हटलंय कमीत कमी 6. ठीक आहे. तर याचा अर्थ तुम्ही महिला 6 असं घेऊ शकता आणि 7 घेऊ शकता, 8 नाही घेऊ शकत. का, कारण आपल्याकडे टोटलच महिला 7 आहे, म्हणून तुम्ही 8 घेऊ शकत नाही. हे समजलं पाहिजे. तर पहा बेसिक कसं आहे याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे. मग 2 कंडिशन तयार होतील. कमीत कमी 6 महिला म्हटलं तर महिलांच्या रिलेटेड प्रश्न आहे, तर पहिले महिलांवर भर दिला पाहिजे. कमीत कमी 6 म्हटलं 6 महिला, तर उरलेले आता टोटल 10 पाहिजे, उरलेले 4 काय घेणार मग पुरुष. मग 7 महिला घेतल्या तर उरलेले 3 काय घेणार पुरुष. तर आता 8 महिला असं आपण घेऊ शकत नाही. तर याचा अर्थ आपण समिती तयार करत असताना ह्या 2 पद्धतीनं कन्सेप्ट वापरू शकतो. एकतर 6 महिला 4 पुरुष असं घेतलं तरी सुद्धा आपली कंडिशन कंप्लीट होईल. ठीक आहे, सॅटिस्फाय होईल. आणि दुसरी कंडिशन 7 महिला 3 पुरुष घेतलं तरी सुद्धा आपली कंडिशन सॅटिस्फाय होईल. क्लिअर आहे. तर असं 2 पद्धतीने आन्सर काढू शकतो. मग याला आन्सर कसं काढायचं, परीक्षेमध्ये सोडवत असताना पहा, मागच्या प्रश्नाची सुरुवात परीक्षेमध्ये सोडवत असताना इथून सोडवायचं, हे काही लाईन लिहिण्याची गरज नाही आहे. हा प्रश्न सोडवताना कसं सोडवणार पहा, 6 महिला कशामधून घेणार 7. मग आता जिथं 7 पैकी निवडत असणार याचा अर्थ ते महिला निवडत हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. परत आता 4 जे घ्यायचे आहे, ठीक आहे, तर 4 पुरुष घ्यायचे, तर पुरुष टोटल किती आहे माझ्याकडे 15. तर या 15 पैकी 4 घ्यायचे. तर 6 महिला आणि 4 पुरुष दोन्ही मिळून पाहिजे मला, म्हणून मध्ये गुणाकाराचं चिन्ह. एक तर असं होऊ शकते, किंवा म्हणजे प्लसचं चिन्ह, ऑर म्हणजे प्लसचं चिन्ह, किंवा दुसरं ऑप्शन काय, 7 पैकी 7 महिला घेतल्या आणि 15 पैकी उर्वरित 3 पुरुष घेतले. एक तर 7 पैकी 7 महिला घेतल्या आणि दुसरं 15 जे पुरुष होते त्यापैकी 3 पुरुष घेतले. असं 2 पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता. क्लिअर आहे. मग याला जर सोडवतो म्हटलं तर कसं सोडवणार पहा,
7 कॉम्बिनेशन 6, दोघांमध्ये 1चा जर फरक असेल तर आपण शिकलो दोघांमध्ये 1चा फरक असेल तर जो मोठा आकडा असतो वरचा ते आन्सर येते 7 गुणाकारात. आता 15 कॉम्बिनेशन 4 जर म्हटलं तर याला सोडवताना कसं सोडवणार? 15 कॉम्बिनेशन 4 कसं लिहिणार? 15 गुणाकारात 14 गुणाकारात 13 गुणाकारात 12, वर 4 आकडे, खाली 4 3 2 1 साईडला. हे तुम्हाला रफमध्ये करता आलं पाहिजे, फास्टमध्ये. ओके, याचं कॅल्क्युलेशन कसं? याचं कॅल्क्युलेशन करताना लक्षात येईल हे 4 त्रिक 12, या 12 सोबत कॅन्सल, हे 2ना आपण 14ला भाग देऊ, 7चा भाग जाईल. ठीक आहे, मग 15 7 जर कॅल्क्युलेशन केलं तर हे 105 होईल. आणि 105 गुणाकारात 13 जर करतो म्हटलं तर 105 गुणाकारात 13, 13 गुणाकारात पहिले 100 करा, 1300 होईल. आणि 13 गुणाकारात 5 करा, 65 होईल. म्हणजेच हे होईल 1365. आता हा राज्यसेवेला प्रश्न विचारला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी सीसॅटला 2 मिनिट 1.5 मिनिट घेऊ शकता तुम्ही, म्हणून थोडंसं लेंदी प्रश्न असतो. ठीक आहे, आणि काही प्रश्न खूप इझी असतात, त्या प्रश्नाचाही वेळ आपण इकडं वापरू शकतो. ठीक आहे, बाकी प्रश्न सोपा होता. ठीक आहे, हा इझी होता पण लेंदी होता, कॅल्क्युलेशन मोठं होतं. क्लिअर? आता टोटल आउट ऑफ टोटल म्हटलं तर 1 होते, हे आपण कॉम्बिनेशनमध्ये पाहिलं. कॉम्बिनेशनचे 3 बेसिक आहे. एन कॉम्बिनेशन एन म्हटलं तर 1 होते, एन कॉम्बिनेशन 1 म्हटलं तर एन होते, आणि एन कॉम्बिनेशन n-1 म्हटलं तरी एन होते. हे 3 बेसिक माहीत असेल तर थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशन करताना याची मदत होते. त्यानंतर 15 कॉम्बिनेशन 3 म्हटलं तर याला आपण कसं लिहू शकतो? 15 गुणाकारात 14 गुणाकारात 13, खाली 3 गुणाकारात 2 गुणाकारात 1. याचं कॅल्क्युलेशन केलं तर 3-5 15 होईल, 2-7 14 होईल. मग कॅल्क्युलेशन करतो म्हटलं 5-7 35, 35 गुणाकारात 13. मग 35 10 केलं तर 350 होईल, आणि 35 त्रिक केलं तर 105 होईल. मग 350 आणि 135 म्हटलं तर हे होते 400. 350 आणि 105 म्हटलं तर हे होते 455. ठीक आहे, मग याला जर समोर सोडवतो म्हटलं तर 1365ला 7नं गुणायचं आहे. तर हे कॅल्क्युलेशन करत असताना आता प्रेझन्स ऑफ माइंडनं व्यवस्थित करायचं असते. माझ्या पद्धतीनं म्हटलं तर मी कॅल्क्युलेशन असं करत असतो, पहिले ठोक ठोक घ्यायचे, मग चिल्लर चिल्लर. कसं? 7 गुणाकारात 1365 आहे, तर पहिले 1000 घ्या, 1000 7. ठीक आहे, 1000च्या 7 नोटा म्हटलं 7000, हे झाले 7000. क्लिअर आहे? हे माइंडमध्ये झालं पाहिजे, लिहून पाहायचं काम नाही पडलं पाहिजे. 300 गुणाकारात 7 म्हटलं तर हे झाले 2100 रुपये. परत 60 गुणाकारात 7 म्हटलं तर हे होतं 420, आणि 5 गुणाकारात 7 म्हटलं तर हे होते 35. मग याला जर कॅल्क्युलेशन केलं 7000 आणि 2100, ठीक आहे, तर हे होते 9100. 9100 आणि 400 हे 55 झाले, तर 9100 आणि 455 म्हटलं तर 9555. याचं जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर हे 9555 होईल, प्लसमध्ये 400 इथं 55. मग जर 445 टाकून दिले इकडं तर हे 10,000 होऊन जाते, आणि इकडं उरते 10, तर 10,000 10 अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करू शकता. तर याचा आन्सर येईल 10,010, जे की ऑप्शन नंबर होतं आपलं 2. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर सोडवलं तर तुम्ही याचा आन्सर पद्धतशीर सोडवू शकता. ठीक आहे, तर एवढं सोडवण्यासाठी आयोग 2.5 मार्क देते. ठीक आहे, त्यामुळं असे प्रश्न सोडवायला पुरत नाही, सोडायला पुरत नाही. ठीक आहे, तर चला, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद.